कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. साधारणतः 8 ते 10 मिनिटात मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करेल. त्यानंतर आपण अंकाचं प्रकाशन करू. मग अंक ज्यांनी संपादित केला आहे किंवा अनुवादित केला आहे ते अंबरीश मिश्र ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. मग आपण एक 3 किंवा 4 आपल्या हितचिंतकांचा एक पुस्तक आणि अंक देऊन स्वागत सत्कार करू. त्यानंतर दत्ता नाईक सर बोलतील आणि अध्यक्षीय भाषण विवेक सावंत सर. माझं प्रास्ताविक 2 विषयांच्यावर आहे असं म्हणावं लागेल. एक आहे साधना साप्ताहिकाचा 79वा वर्धापन दिन परवा 15 ऑगस्टला येतो आहे. त्यानिमित्ताने 3 ते 4 मिनिटं आणि त्यानिमित्ताने काढलेला जो विशेषांक आहे गांधींच्या सहवासात एक आठवडा त्याविषयी थोडंसं. आपल्यापैकी सर्वांना हे माहीत आहे की 15 ऑगस्ट 1948ला म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं आणि गेले 78 वर्ष ते अखंड प्रकाशित होत आहे. 78 वर्षाच्या काळामध्ये साधनाचे वेगवेगळे संपादक, त्यांच्याबरोबर असलेले लेखक, वाचक, हितचिंतक आणि अर्थातच त्यावेळी साधनाची धुरा सांभाळणारे विश्वस्त, अध्यक्ष आणि अन्य सर्व लोक, या सर्वांनी जवळपास 8 दशकांचा हा प्रवास अतिशय सुरळीतपणे अनेक चढउतारासह इथपर्यंत आणलेला आहे. मला स्वतःला गेल्या 18-19 वर्षातला कालखंड खूप चांगला आठवतो आहे. कारण साधनाने 60मध्ये प्रवेश केला 2007मध्ये. तेव्हापासून मी साधनाच्या बरोबर युवा संपादक, कार्यकारी संपादक आणि संपादक या नात्याने आहे. 18 ते 19 वर्ष. आणि शेवटच्या काळात मला गप्र प्रधान, सदानंद वर्दे आणि अर्थातच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा बऱ्यापैकी सहवास मिळाला. दाभोलकरांचं जवळपास 10 वर्ष, प्रधान सरांचा 5-7 वर्ष, सदानंद वर्दे हे साधनाचे विश्वस्तही होते, काही काळ संपादकही होते, त्यांचाही एक 3-4 वर्ष. त्या व्यतिरिक्त साधनाच्या स्थापनेपासून जे कोणी बरोबर होते अशा अनेक लोकांशी संवाद, संपर्क, सहवास हा कमी अधिक मिळाला. आणि त्यातून साधनाची उद्दिष्ट काय, ध्येयधोरणं काय, वाटचाल कशी होत आली याची कल्पना मला बऱ्यापैकी त्याच वेळी येत गेली. आणि ही सगळी धुरीण जरी आता काळाच्या पडद्याआड गेले असतील, काही थकले असतील, तरीही साधनेच्या एकूण साधना हे जर एक व्यक्तिमत्व मानलं तर त्याचा गाभा आणि आवाका हा काय राहिला आहे. तर एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत 78 वर्षात लेखक बदलले, विषय बदलले, आशय बदलले, अर्थातच वेगवेगळ्या स्तरावरचे व्यक्ती बदलल्या, देशाच्या समोरची आव्हानं बदलली, संधी बदलल्या, अनेक प्रकारच्या बदलांना, आव्हानांना सामोरं जावं लागलं माध्यमांना, विशेषतः प्रिंट माध्यमांना. आणि हे सगळं असूनही साधनेचा प्रवास हा इथपर्यंत झालेला आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात विशेषतः पॅन्डेमिकच्या नंतर, करोना कालखंडाच्या नंतर सर्वजण असं बोलत आलेत कमी अधिक आवाजात, कुजबूज स्वरूपात का होईना, की आता प्रिंट माध्यमाचं भवितव्य काय, किंवा आता डिजिटल माध्यम आल्यामुळे प्रिंट माध्यमांचं खरं नाही. विशेषतः दैनिकं अडचणीत आलेली आहेत हे जेव्हा अनेक लोकांना पाहायला मिळतं, तेव्हा साप्ताहिकं आणि मासिकं किंवा अन्य मुद्रित माध्यमं यांचं भवितव्य काय. साधारणतः 18-19 वर्षांचा माझा साधनेतला प्रत्यक्ष कामातला अनुभव आणि आपल्या सर्व माध्यमांचा केलेला अभ्यास आणि आव्हानं आणि संधी यांचा केलेला सामना, या सर्वांचा निष्कर्ष असाच निघतो. आणि तो केवळ आज नाही तर 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी आणि आजही तो असा की प्रिंट आणि डिजिटल ही परस्पर विरोधी आहेत असं मानण्याचं काही कारण नाही.
ही दोन्ही माध्यमं परस्परांना पूरक भूमिका बजावत आलेले आहेत. जर एखाद्या ठिकाणी प्रिंट आणि डिजिटल यांचा सामना परस्परांच्यावर प्रतिकूल परिणाम करणारा दिसत असेल तर तिथे काहीतरी बिघाड आहे असं समजायला पाहिजे. मूलतः हे दोन्ही परस्परांना पूरक आहेत. त्याचप्रमाणे माध्यमाच्या संदर्भात एक चर्चा मी तर लहानपणापासून ऐकत आलो आणि या गेल्या 1-2 दशकाच्या मध्ये ती अधिक तीव्रतेने जाणवते. ती अशी की व्यावसायिकता आणि ध्येयवाद हे दोन्ही सांभाळता येत नाही. त्याच्याबद्दल मतमतांतर होतील, चर्चामंथन करता येईल, परंतु व्यावसायिकता आणि ध्येयवाद हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत असं मानण्याची गल्लत करता कामा नये, असाच माझा अनुभव आहे आणि असाच अभ्यासही आहे. अशा पार्श्वभूमीवर 80च्या उंबरठ्यावर असलेलं साधना साप्ताहिक पुढील 20 वर्ष अतिशय उत्तम प्रकारे निश्चित आणि निर्णयात्मक भूमिका घेऊन वाटचाल करील याच्याबद्दल माझ्या मनात तरी किंचितही शंका नाही. साधनेच्या 78व्या वर्षाचा जो अखेरचा अंक होता 8 ऑगस्टचा, त्या अंकामध्ये मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक संपादकीय लिहिलं आहे. मोठं आहे, विस्तृत आहे, 3 पानांचं, आणि त्यामध्ये आव्हानं काय आहेत, संधी काय आहेत आणि त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली पूर्वतयारी काय असली पाहिजे याबाबत खूप सविस्तर मांडलं आहे. त्याच्या मी आता खोलात किंवा तपशिलामध्ये जात नाही. आता दुसरा मुद्दा येतो तो आजचा विशेषांक. आजच्या विशेषांकाच्या संदर्भातही त्याला जी मी एक 3 पानाचं संपादकीय जोडलं आहे त्याच्यामध्ये सगळी पार्श्वभूमी मांडलेली आहे. त्यामुळे तेही तपशील मी सर्व सांगत नाही, परंतु आपल्या पुढच्या 3ही वक्त्यांना बोलण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार व्हावा म्हणून काही तपशील किंवा काही मुद्दे सांगतो. वस्तुतः गांधीजींचं लेखन आणि गांधीजींच्यावरचं लेखन हे भारतात, जगात वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये स्वतंत्र आणि अनुवादित स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आले. कदाचित जागतिक पातळीवर दुसरी अशी एखादी व्यक्ती गेल्या शतकातील नसावी की ज्या व्यक्तीच्या विषयी इतक्या मोठ्या प्रमाणात लेखन जगभरात झालं आहे. मराठीचा विचार केला तर गांधीजींचं आणि त्यांच्यावरचं लेखन साधना साप्ताहिकात गेल्या पाऊण शतकात जेवढं प्रसिद्ध झालं आहे तेवढं क्वचितच अन्य एखाद्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेलं असेल असं मला वाटतं. आणि गांधी 150 जेव्हा 2019ला आलं वर्ष, तेव्हापासूनच्या 5-6 वर्षात पुन्हा एकदा साधनातून लेखमाला, विशेषांक, मुलाखती, पुस्तक परीक्षणं, परिचय, भाषणं हे इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे की गांधींच्या विषयी आम्ही नवीन काही प्रसिद्ध करायला फारसा अनुकूलच नसतो. आणि तरीही प्रत्येक वर्षी असं काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग लोकांच्या समोर आलेलं नाही असं काहीतरी सापडतं आणि मग आम्ही ते लोकांच्या समोर आणतो, साधना अंकातून प्रसिद्ध करतो किंवा पुस्तक रूपाने आणतो. आजचा जो विशेषांक आहे गांधींच्या सहवासात 1 आठवडा, हे एक तसंच प्रकरण आहे. त्याची पार्श्वभूमी आम्ही जाहिरातीतून किंवा निवेदनांच्या मधून सांगितली तरीही थोडक्यात अधोरेखित करतो. लुई फिशर हा अमेरिकन पत्रकार होता. भारतामध्ये तो 1942मध्ये पहिल्यांदा आला, जून महिन्यात. त्यापूर्वी तो रशियामध्ये 18 वर्ष राहिला होता. युरोपातल्या अनेक देशांच्यामध्ये होता आणि स्टॅलिन आणि तत्सम त्या काळातले सगळे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे जागतिक स्तरावरचे नेते होते यांच्या संपर्कात होता, सहवासात होता आणि जागतिक पातळीवरचा पत्रकार म्हणून तो प्रसिद्ध होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी फिशरचं नातं तसं बरंच जुनं होतं. त्यामुळे नेहरूंनी गांधींना सांगितलं की फिशर नावाचा एक पत्रकार आहे, तो मेन अँड पॉलिटिक्स या पुस्तकामुळे गेल्या वर्षी जागतिक पातळीवर अधिक चर्चेत आलेला आहे, तो तुम्हाला भेटू इच्छितो. आणि मग फिशरने गांधींची वेळ घेतली. तेव्हा म्हणजे 3 जून ते 10 जून असे 7 दिवस फिशर हा पत्रकार गांधीजींच्या बरोबर सेवाग्राम आश्रमामध्ये राहिला. तिथेच त्या एका छोट्या कुटीमध्ये, गेस्ट हाऊसमध्ये त्याची निवासाची व्यवस्था होती. रोज सकाळी आणि संध्याकाळी गांधींच्या बरोबर फिरायला जायचं. 2 वेळचं जेवण गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर घ्यायचं आणि दुपारी 1 तास गांधीजींच्या बरोबर मुलाखत घ्यायची. फिशरला
ज्या विषयावर चर्चा करायची आहे त्या संदर्भात. असे ते 7 दिवस त्यांनी घालवले. त्या दोघांचाही भेटीचा, परस्परांना ओळखण्याचा तो पहिलाच कालखंड होता. त्या फिशरने त्या 7 दिवसाची डायरी 1943ला म्हणजे इथून गेल्यानंतर साधारणतः वर्षभराने लिहिली आणि ती एका छोट्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली. या दोघांची जी भेट झाली आणि 7 दिवस फिशर राहिले, त्याची पार्श्वभूमी काय होती तर दुसरं महायुद्ध अतिशय काय म्हणू आपण बहराच्या किंवा अगदी ऐन बहरात आलेलं होतं आणि संपूर्ण जग संकटात सापडलं आहे असं एकूण चित्र होतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा 1942चा चले जावचा लढा महात्मा गांधींच्या मनात आकार घेत होता आणि त्याच्या 2 महिने आधी झालेली ही भेट आहे. त्यातून गांधींचं मानस काय स्वरूपाचं त्यावेळी होतं हे तर आपल्याला कळतंच, परंतु एकूण भारतातली स्थिती काय होती, काँग्रेसच्या अंतर्गत स्थिती काय होती, गांधी नेहरूंच्या संबंधामध्ये काय स्थिती होती, हे सगळं त्याच्यामध्ये अतिशय बिटवीन द लाईन्स अशा स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं, वाचायला मिळतं. ती डायरी 1943ला प्रसिद्ध झाली. इंग्लिशमध्ये ते पुस्तक अजूनही आउट ऑफ प्रिंट आहे. सुरुवातीच्या काही काळात ते उपलब्ध असेल. मराठीमध्येही त्याची एक आवृत्ती 1945ला आली होती. सबा हुर्लीकरांनी त्याचा अनुवाद केला होता, परंतु भाषा जुन्या वळणाची होती, आणखी काही मर्यादा होत्या. तेही पुस्तक मागची 40-50 वर्ष तरी आउट ऑफ प्रिंट असेल. मला हे पुस्तक 2005मध्ये माझी विद्यार्थी दशा नुकतीच संपलेली होती तेव्हा ते वाचायला मिळालेलं होतं आणि मी लिहायला नुकताच लागलेलो होतो आणि हे पुस्तक आपणच अनुवाद करायला पाहिजे असं मला वाटत होतं, परंतु ते त्यावेळी मी करायला घेतलं, थांबवलं. 2015 साली मी पुन्हा एकदा हे पुस्तकाचा अनुवाद मीच करणार आणि पुढील वर्षी सेवाग्राममध्ये येऊनच प्रकाशित करणार असं मी 2015ला सेवाग्राममध्ये जाहीर केलं होतं. पण तेव्हाही त्या पुस्तकाचा मी अनुवाद करायला घेतला, थांबवला आणि 2025पर्यंत माझ्या मनाच्या कोपऱ्यात असं होतं की अ वीक विथ गांधी या पुस्तकाचा अनुवाद कधीतरी निवांत वेळ मिळाल्यावर आपणच करू. परंतु तसं काही घडत नव्हतं. इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे आणि मराठी त्याचा अनुवाद का नाही असं तुमच्यापैकी काहींना वाटेल. त्याची वेगवेगळी उत्तरं देता येतील, पण खरं उत्तर फिशरने गांधींच्या मृत्यूनंतर लिहिलेलं लाईफ ऑफ महात्मा गांधी हे जे मोठं 700-750 पानांचं पुस्तक आहे, ते एकदा येऊन गेल्याच्या नंतर फिशरच्या पहिल्या भेटीची डायरी याच्यामध्ये अनेक लोकांना रस नसणं स्वाभाविक होतं आणि त्याच 700-750 पानांच्या पुस्तकावर आधारित गांधी हा सिनेमा 1982ला आला हे आपल्यापैकी बहुतेक सर्वांना माहीत आहे. तर असं ते फिशरचं पुस्तक, पहिलं पुस्तक जे अलक्षित आहे किंवा दुर्लक्षित आहे किंवा ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना असं वाटलं असेल की गांधींच्या मोठ्या पुस्तकात हे सगळं येऊन गेलं आहे, परंतु डायरी स्वरूपातलं ते लेखन मला 2005मध्ये किती इंटरेस्टिंग वाटत होतं, त्याच्यावर काय प्रतिक्रिया आल्या ते मी या संपादकीयामध्ये मांडलं आहे. त्याच्या मी तपशिलात जात नाही, परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अमरीश मिश्र यांचा आणि माझा फोन झाला, कारण गेले वर्षभर ते साधना साप्ताहिकात बोहारणीचं गाठोडं या टायटलखाली एक छान सदर लिहित आहेत आणि आमचं कामाचं बोलणं झाल्यावर मी त्यांना असं म्हणालो की सध्या काय नवीन लिहित आहे किंवा अनुवाद करताय. तर ते पटकन असं म्हणाले की बरेच दिवस माझ्या मनात एका पुस्तकाचा अनुवाद आहे, ते करायला घ्यायचं म्हणतो आहे. पुस्तक अगदी छोटंसं आहे, गांधींच्यावरचं आहे, एका अमेरिकन पत्रकाराने लिहिलेली डायरी आहे. अशी 4-5 वाक्य ऐकल्याबरोबर मी त्यांना पुढचं बोलू न देता म्हणालो की अ वीक विथ गांधीच का? ते म्हणाले की येस, करेक्ट. आणि ते माझ्या मनामध्ये 1980-85 पासून आहे, पण या नात्या कारणाने तो अनुवाद झालेला नाही. मग मी त्यांना असं सांगितलं की गेली 2 दशकं माझ्या मनामध्ये हे पुस्तक आहे, याचा अनुवाद मीच करावा असं मला वाटतं आहे, पण ते करण्यासाठी आपण सक्षम नाहीत असं मला पुन्हा पुन्हा वाटतं आहे. आणि हे इतकं माझ्या हृदयाशी पुस्तक आहे की हे अन्य कोणाला अनुवाद करायला द्यावं असं मला अजून वाटलंच नाही गेल्या 20 वर्षात.
मी अनेक पुस्तकाचे अनुवाद करून घेतले. फिशरच्या 750 पानांच्याही पुस्तकाचा अनुवाद साधनानेच प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक मात्र मला ते कोणाला द्यायची इच्छा होत नव्हती, कारण मला समजला आहे तो आशय त्या पद्धतीने, त्यातले बिटवीन द लाईन्स अर्थ, त्यातले खटकेबाज संवाद, त्यातली सूचकता, हे आपल्या सभोवताली खूप चांगले अनुवादक आहेत, पण तरी येईल असं मला वाटत नव्हतं आणि स्वतःची पण आपली ती क्षमता नाही आहे असं वाटत होतं. मात्र यांनी सांगितल्यावर मी असं म्हणालो की आता हे लांबवायला नको, तुम्ही याचा अनुवाद करायला घ्या. आणि मग मी त्यांना असंही सांगितलं की 2005 साली मी याच पुस्तकावर साधनाच्या थर्ड अँगल सदरात एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक दिलेलं होतं, गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत. आणि त्याचं उत्तर ही डायरी तुम्हाला सूचित करते, खूप लाऊड पद्धतीने सांगणार नाही पण सूचित करते, असं मी त्या माझ्या युवा कॉलममध्ये लिहिलं होतं. आणि तो लेख वाचल्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्यातली प्रधानांची प्रतिक्रिया अशी होती की मी विद्यार्थी असतानाही अविकवित गांधी वाचलं होतं आणि प्राध्यापक झाल्यावरही वाचलं होतं, पण तू ज्या पद्धतीने याच्याकडे बघितलंस तसं मी पाहिलेलं नव्हतं. मला असं वाटलं की अमरीश मिश्र हे या पुस्तकाचा अनुवाद करण्यासाठी सर्वोत्तम, कदाचित एकमेव नाव आहे. मी त्यांना तो लेख वाचायला पाठवला. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी कळवलं की लेख वाचला मी, छान आहे, तू याचा अनुवाद करायला घे, मी तुला मदत करतो. मी ती कल्पना एका क्षणात उडून लावली आणि आता तुम्ही अनुवाद करताय, शक्य तितक्या लवकर करताय आणि ते साधना प्रकाशनाकडून येतं आहे असं त्यांना ऐकवलं. त्यांनी 1 मेला सुरुवात केली आणि 30 मेला या पुस्तकाचा अनुवाद पूर्ण केला. 15 मेच्या दरम्यान त्यांचा मला फोन आला. तो असा की मी तुला एक जर बातमी सांगितली तर तू वैतागशील, रागावशील असा. मी म्हणालो का? ते म्हणाले या पुस्तकाचा अर्ध्याहून अधिक अनुवाद मी केलेला आहे, पूर्ण झालेला आहे. आणि पण मी का रागावेल? ते म्हणाले इतक्या कमी काळात केला याचा अर्थ अनुवादाच्या दर्जाबद्दल तुझ्या मनात शंका निर्माण होणार. मी म्हणालो की 100% खरं आहे. अन्य कोणी असता तर माझ्या मनात शंका तशी निर्माण झाली असती, तुमच्याबाबत ती होणार नाही. याचं कारण जी गोष्ट तुमच्या खूप हृदयाशी असते ती अतिशय कमी वेळेत आणि अतिशय उत्तम प्रकारे करता येते, याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. साने गुरुजींनी श्यामची आई फक्त 5 दिवसात लिहिलं, हे त्यातलं सर्वोत्तम उदाहरण. आणि अर्थातच तो अनुवाद झाला आणि मग असं ठरवलं की हे इतकं आपल्या मनाशी, हृदयाशी आहे, त्यांच्या आहे. आणि त्या व्यतिरिक्त काही वेळा इतर जे काही लोक भेटत होते त्यामध्ये सावंत सर पण मला भेटले होते आणि त्यांनीही ते अविकवित गांधी वाचलेलं होतं आणि त्यांच्याकडे तर फिशर आणि तो सिनेमा या संदर्भातल्याही काही इंटरेस्टिंग आठवणी असतीलच. तर मग आपण हे थेट पुस्तक रूपाने आणण्यापेक्षा साधनेचा विशेषांक आणू असं ठरवलं. म्हणजे एकाच आठवड्यात काही हजार लोकांच्यापर्यंत अंकाच्या माध्यमातून फिशर जातील, गांधी जातील, अमरीश मिश्र यांची भाषा, शैली आणि त्यांच्या मनातले अर्थ हे सर्व पोहोचेल. आणि म्हणून आपण हा विशेषांक केलेला आहे. आणि 8 ऑगस्ट काल परवा संपलेला आहे, 15 ऑगस्ट परवा येतो आहे. अशा पार्श्वभूमीवर हा विशेषांक येतो आहे. त्यामुळे साधनेचा 79वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एक अतिशय चांगला विषय, चांगला अंक येतो, याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे. त्यामुळे विचारपीठावरच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रत्येकाला एक पुस्तक आणि फूल देऊन स्वागत करावं अशी विनंती मी मुक्ता पुणतांबेकर यांना करतो. विवेक सावंत सर साधना ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, पण तरीही आज आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचाच सर्वप्रथम करूया. प्रमुख पाहुणे दत्ता नाईक सर, आणि आपल्या अंकाचे अनुवादक लेखक अमरीश मिश्र.
मुक्ताची एक ओळख तुम्हा सर्वांना, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र त्याची संचालक अशी आहे. परंतु मुक्ता गेली 2-3 वर्षापासून साधना ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातही आहे. त्यामुळे मुक्ताचंही स्वागत मला करणं आवश्यक वाटतं. तर एक पुस्तक अंबरीश मिश्र यांच्या हस्ते आपण मुक्ताला देऊया. मुक्ताच्या बाबांचे साधना साप्ताहिकामध्ये 1968 ते 73 या काळात 90 लेख आलेत आणि त्यातले काही खूप लहान आहेत, काही बरेच मोठे आहेत. त्यातले फक्त 5-6 लेख वेगवेगळ्या पुस्तकात आलेत आणि 30 लेखांची एक मालिका वेद या नावाने आली. उरलेले 50 लेख अजून कुठेही प्रसिद्ध झालेले नाहीत आणि त्याचं संपादन करून एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक करायचं आहे आणि ते मी करायचं आहे म्हणून लांबत चाललेलं आहे ते. तेही माझ्या हृदयाशी असल्यामुळे 3-4 वर्ष लांबलं आहे, परंतु ते संपादन आहे आणि बेसिकली मी संपादक आहे, त्यामुळे ते होईल लवकरच. तर आता आपण पुस्तकाचं प्रकाशन करून घेऊ, नंतर मग अंबरीश मिश्र बोलतील. तर आपले प्रमुख पाहुणे दत्ता नायक सर, अध्यक्ष, मुक्ता आणि अंबरीश सर्वांनाच विनंती करतो, गांधींच्या सहवासात एक आठवडा या विशेष अंकाचं प्रकाशन करू. सुरुवातीला सांगितलं तसं की माझं प्रास्ताविक झाल्यावर आपण ह्या 3ही वक्त्यांना एक 25-25 मिनिटांचं वेळ दिलेला आहे आणि ते तिघांची भाषणं परस्परांना पूरक आणि तरीही परस्परांच्यापासून वेगळी खूप इंटरेस्टिंग पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे आता मध्ये मध्ये मात्र मी काही फार व्यत्यय आणणार नाही, अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. अंबरीश यांची ओळख तुमच्यापैकी अनेकांना असेल. द टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते जवळपास 3.5 दशकं 34 वर्ष होते. आता हिंदुस्तान टाइम्सचे ते सल्लागार आहेत आणि मराठीमधले अतिशय शैलीदार लेखन, आणि शैलीदार म्हणजे आशयाशी कॉम्प्रोमाइज करून नाही, खूप वेगळा इंटरेस्टिंग आशय. त्यामध्ये त्यांची 8-10 तरी पुस्तकं आहेत, परंतु गंगेमध्ये गगन वितळले हे पुस्तक तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेलं असेल, गांधीजींच्या संदर्भातलं. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी या अंकाविषयी, अनुवादाविषयी आणि गांधीविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यात प्रथम मी साधना साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिकाला आणि संपादकाला आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. हे इंग्रजीत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, एक वाक्प्रचार आहे, पब्लिश अँड बी डॅम्ड. तर हे काम 50-80 वर्ष ते लोक करत आहेत, छापत आहेत. आणि दुसरं असं की संपादक माझे मित्र विनोद शिरसाटजी यांनी बरोबर सांगितलं, त्यांच्या मनात ते पुस्तक तडतडत होतं. माझ्या मनात हे पुस्तक अनेक वर्ष होतं आणि ते मी परवा केलं. पण ते करत असताना मला सतत वाटत होतं की ते माझ्या शेजारी उभे आहेत आणि ते मजकूर वाचत आहेत. त्यामुळे हा एका अर्थी हा संयुक्त. सचिन देव बर्मन होते, ते काय करायचे, किशोर कुमार असो, रफी साहेब असो, गाणं शिकवायचे आणि ते शिकले खूप चांगलं, बहुत भालो असं करायचे. पौरण किंतु तर मला जरा ते असे जरा एकदम भालो व ते असे त्याचं असे ते बर्मनच्याकडून ते शिकले असं मला वाटतं. त्यांची आणि बर्मन साहेबांची ओळख होतं की नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की एका चांगल्या संपादकाचं लक्षण आहे. मला माझं भाग्य थोर की मला श्रीग माझगावकर, गोविंद तळवलकर, अरुण टेकेकर, विनोद मेहता, दिलीप पाडगावकर, रुसी करंजिया असे संपादक मिळाले. ते त्याच पठडीतले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ते जोपर्यंत आहेत पुण्यात तोपर्यंत साधना उत्तरोत्तर प्रगती करेल आणि तिचा कीर्ती सुगंध सगळीकडे पसरेल याची मला खात्री वाटते. एप्रिल महिन्यात माझ्या डाव्या पायाला दुखणं निघालं
माझं गेली वर्षभर जरा चाललं होतं. तर त्याला कोकणाच्या भाषेत चिखली असं म्हणतात. फंगस झाला 2 बोटांच्या मध्ये. तर डॉक्टर मोंडकर मला म्हणाले की तुम्हाला शेतकऱ्यांचा रोग कसा काय झाला म्हणाले. तर ते मला खूप आवडलं, कारण निळीच्या सत्याग्रहाच्या वेळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने गांधींना विचारलं की तुम्ही कोण आहात. तर ते म्हणाले मी विणकर आहे. तर मी शेतकरी झालो ते पायाला झाल्यामुळे. आणि शेतकरी म्हणतात तर करायचं काय. ते पुस्तक मला दिसायला लागलं समोर. 1985 साली फुटपाथवरून घेतलेलं फ्लोरा फाउंटेनच्या. म्हटलं आता हे काढूया बाहेर. तो म्हणायला लागला लुई फिशर, मला आता मराठी घोंगडी घाल माझ्या अंगावर. तर ते मी 1 मेला सुरू केलं, 27 मेला संपवलं आणि यानं मी ते दिलं. या प्रत्येक इथे भारत शासने सर बसलेले आहेत. प्रत्येक लेखकाला एखादं पुस्तक आलं की त्याला बरं वाटतं की आपलं पुस्तक आलं, त्याचा एक आनंद असतो. माझी एकूण 22 पुस्तकं आहेत. तर प्रत्येक पुस्तकाने मला आनंद दिला. या पुस्तकाचा आनंद विशेष आहे. तो यासाठी की या पुस्तकाला गांधीच्या कमानीला रेलून हे पुस्तक उभं आहे. गांधींची एक वत्सल छाया या पुस्तकावर आहे. आणि दुसरं असं की हा माझा आवडता लेखक आहे लुई फिशर. आणि तिसरी गोष्ट, या पुस्तकामुळे साधना परिवार, साधना साप्ताहिक आणि विनोद शिरसाट यांच्या मी जवळ आलो, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मी या साधना परिवाराचे आभार मानतो. आता पुस्तक मासिक तुम्ही बघाल, विशेषांक पुस्तके घ्याल. मी 2 मला जे ठळक विशेष वाटले ते मी सांगतो. माझ्या भाषणाचं मी सांगतो काय, 25 मिनिटाचं पथ्य मी पाळेन. मला डॉक्टर कुमुद मेहता NCPत आम्हाला शिकवायला होत्या, एका अर्थी शिकवायला. तर त्या आम्हाला म्हणायच्या की लिहून काढायचं, घड्याळ लावून तालीम करायची. तर मी मोजून 1 आठवडा 7 दिवस 8 दिवस तालीम केलेली आहे. तर तरीही कदाचित एखादा मिनिट 2 मिनिट वाढू शकतो. तर त्याबद्दल मी अध्यक्षांची परवानगी घेतो. या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व यासाठी की एका बाजूला दुसरं महायुद्ध पूर्णपणे वणवा पेटलेला होता. जगाचा भूगोल आणि इतिहास बदलणार हे नक्की झालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पाण्यावर आला होता. गांधी, नेहरू, बॅरिस्टर जिना, संस्थानिक या सगळ्यांनी स्टॅफर्ड क्रिप्सची योजना नाकारली होती. आता पुढे गांधी काय करणार. आणि गांधींच्या मनात नव्या जन आंदोलनाची जुळवाजुळव सुरू होती. अशावेळी नेहरूंच्या शिफारशीवरून, मगाशी ते बोलले बरोबर आहे, हे इथे येतात 2 जूनला आणि 8 दिवस त्यांच्यावर राहतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचं स्वातंत्र्य आणि त्याच्याशी संबंधित चर्चिल, रूझवेल्ट वगैरे पात्र, असं सगळं ते नेपथ्य राजकारणातलं होतं. सगळं खळबळून निघालं होतं. त्यामुळे याला एक डॉक्युमेंटेशनच्या अंगानं खूप महत्त्वाचा टप्पा तो आहे. दुसरं असं आहे की दोघांची पहिली भेट होते आणि पहिल्या भेटीत त्यांना विचारतात, म्हणजे मागे थोडंसं मी जरा डायग्रेस होईल ना, थोडा मी म्हणेन. भारतीय पत्रकार आणि परदेशी पत्रकार याचा फरक सांगतो. त्याच्यात तुम्ही मलाही धरा. भारतीय पत्रकारांच्यामध्ये तेवढं धैर्य नसतं. याचा अर्थ ते भ्रष्ट असतात आणि ते लेचेपेचे असतात असं नाही. सांस्कृतिक एक आपल्यावर एक प्रेशर असतं. मिसेस गांधी 15 दिवस अगोदर, त्यांना गोळ्या लागण्या अगोदर, लाईफ मॅगझिनच्या एक पत्रकार महिला त्यांना भेटायला गेल्या आणि जेवण झालं वगैरे. सोडायला आल्या मिसेस गांधी त्यांना, प्रोटोकॉल भंग करून त्या गाडीपर्यंत सोडायला आल्या. आणि त्या लाईफच्या रिपोर्टर बाईने विचारलं की युअर एक्सलन्सी कॅन आय आस्क यू लास्ट क्वेश्चन. ती म्हणजे तुझे खूप लास्ट क्वेश्चन झाले, आता कसले आणखीन लास्ट विचार म्हणाले. आता ती प्रश्न विचारते, मला नसतं धैर्य झालं. ती म्हणे हाऊ डू यू थिंक युअर एक्सलन्सी शुड इंडिया रिमेंबर यू आफ्टर यू डाय. भालातलं पोटात एकदम. मिसेस गांधींचं उत्तर त्याच्यापेक्षा मस्त आहे. मिसेस गांधींचं काय बाकीचे दोष आपण मान्य करू, पण ऑन द स्पॉट प्रत्युत्पन्न. त्यामुळे वेल, इन अ कंट्री लाईक इंडिया नोबडी रिमेंबर्स एनीवन. यू हॅव टू डू युअर जॉब अँड डाय. गो होम नाव म्हणाली. तर तो जो पाश्चात्य अमेरिकन ह्यांच्या तो असतो, पहिल्याच वेळी ते विचारतात तुमचा पुढचा कार्यक्रम काय. ते म्हणतात जनआंदोलन. ते म्हणतात थांबा,
हिटलरचा पराभव करायचं मनात आहे. मग तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघाला भारताची जमीन, भारताचा भूभाग, लष्करी तळ स्थापन करायला, भारताचं रेल्वेचं जाळं, भारताची बंदरं ह्याचा उपयोग करू द्याल का? तर हो म्हणा, कारण आमची इच्छा आहे की हिटलरचा पराभव व्हावा. ही इज रिप्रेझेंटिंग दी वेस्ट व्ह्यू. हे तो कधीच विसरला नाही की मी पाश्चात्य व्ह्यू घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे आणि आपण पौर्वात्य व्ह्यू घेऊन आहोत, हे गांधी कधी विसरले नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन जीवनदृष्टींचा एकमेकांच्या समोर ती भेट आहे, आमने सामने, गुफ्तगू आहे. कोणी आपला मुद्दा सोडत नाही आहे. ते जेव्हा म्हणतात की या देशात रेल्वे असूच नाही असं जर झालं तर मला अतिशय आनंद होईल, असं गांधी असं म्हणतात तर ते म्हणतात की तुमचं चूक आहे मिस्टर गांधी. माणसं एकत्र भेटणार नाहीत का? प्रवास नाही का करणार? मालवाहतूक होणार नाही का? धान्य इकडे तिकडे जाणार नाही का? ट्रान्सपोर्ट आवश्यक आहे. ते म्हणतात ठीक आहे, वाद नाही घातले. तेही त्यांच्याशी वाद घालत नाहीत, हेही वाद घालत नाहीत. आपापला सन्मान, आपला आब राखून गांधी त्यांच्याशी बोलत आहेत. पण एक आहे की नॉर्मली मी मिसेस गांधींपासून अनेकांच्या मुलाखती घेण्याचं, काय म्हणाल तुम्ही, भाग्य म्हणा, काही म्हणा, आलं मोरारजीभाई वगैरे. पण माझ्या कसं लक्षात आलं की मुलाखत हा खेळ असा असतो, साप छुपते भी नाही और सामने आते भी नाही. विशेषतः भारतासारख्या देशात ते असं पडताळून बघायचं असतं की थोडं अच्छा इधर से देखो जाकर, अच्छा नाही यहाँ से देखो, हे असतं सगळ्याच मुलाखतीचं असतं. इथे असं नाही आहे. दे कम क्लीन. ते त्यांना विचारतात, तुम्ही सोमवारी मौन का ठेवता? आता ही मगाशी म्हणत तसं 1 तास इंटरव्ह्यू हा औपचारिक आहे, पण ते फिरायला जातात, जेवतात, तेव्हा ते त्यांना विचारतात असे प्रश्न. गांधीचं उत्तर अप्रतिम आहे. ते मला आठवड्यातून एकदा रजा हवी होती, घशाला आराम हवा होता, सतत भाषणं करायचं, दौरे करायचे, मला कंटाळा यायचा गर्दीचा. हे जर मी लोकांना सांगितलं असतं त्यांना ते पटलं नसतं, म्हणून मी त्याला अध्यात्माचा अंगरखा चढवला. हे विलक्षण प्रांजळ आहे. एकदा ते म्हणतात की काँग्रेस पक्षाला उद्योगपतींचे पैसे मिळतात, त्यामुळे एक अदृश्य तुमच्यावर दबाव येतो का उद्योगपतींचा. ते म्हणतात त्यामुळे मूळ कंद आम्ही आमचा विसरत नाही काँग्रेसचा, पण हे खरं आहे की आम्हाला त्यांच्याकडून धन घ्यावं लागतं आणि खरं आहे की त्यांचा दबाव आमच्यावर येतो. तिसरा प्रश्न आहे, ते त्याला प्रश्न आहे, ते सांगतात की हे बघा मिस्टर फिशर, आम्ही चुकत असू, आमची भूमिका, मी चुकत असेन माझी भूमिका, ते तुम्ही मला ओरडून सांगा तसं, आणि मग घराच्या छपरावर उभं राहून जगाला ओरडून सांगा की भारत चुकतोय, गांधी चुकतोय. अरे वा, फार सुंदर. सच ट्रान्सपॅरंट ऑनेस्टी अबाउट एव्हरीथिंग. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ते त्यांना असंही म्हणतात गांधी की तुम्ही पाश्चात्य संस्कृतीतून आलेले आहात, अमेरिकेतून आलेले आहात, तिकडे म्हणाले भोगविलास आहे, धनसंपत्ती आहे, दिमागदार जीवनशैली आहे. ते सगळं घेऊन जर तुम्ही इथे आला असाल आणि त्या चष्मा लावला असेल तर तुम्हाला भारत कळणार नाही. पुढचं वाक्य बनिया माणसाचं आहे, 8 दिवस तुमचा इकडचा मुक्काम विफल जाईल. म्हणजे उगाचच तुम्हाला जेऊ खाऊ घातलं असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. पण ते इतकं कडक बोलत आहेत, हा म्हणतो पुढे आगेमागे कधीतरी की मी अनेक नेत्यांना भेटलो, युरोपमध्ये फिरले, खूप फिरले दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. हिटलरला त्यांनी जाणून बुजून भेटले नाही. त्यांनी हिटलरला मला भेटायचं नाही म्हणून सांगितलं आपल्या संपादकांना. ते असं म्हणतात की चर्चिल, रूझवेल्ट, स्टॅलिनला भेटले, लेनिनला भेटले, पण हा एकमात्र असा नेता आहे की जो माझ्याशी बोलत होता, बाकीचे नेते मला उद्देशून बोलत होते. दे वर ॲड्रेसिंग मी, गांधी वॉज टॉकिंग टू मी. पुढे ते असंही म्हणतात की बॅरिस्टर जिन्नाचं तर म्हणाले मुलाखत घ्यायचा कंटाळाच यायचा, कारण ती परत ती जुनी रेकॉर्ड ते परत लावायचे आणि त्या पिनचा खडखर आवाज ऐकू यायचा. फार चित्रमय पद्धतीनं लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की गांधी या ह्याच्यात असे दिसतात, गांधी, माझं स्वतःचं असेसमेंट गांधींचं सांगतो, गांधी हा पूर्णपणे पाश्चिमात्य संस्कृतीत आत्मसात केलेला माणूस होता. त्याच्यानंतर नेहरूजी, त्याच्यानंतर राष्ट्रीय रंगमंचावर मेन कॅरेक्टर्समध्ये कोणीच नाही, असं कोणीच नाही. ते गाडीतनं ते उतरतात, फिशर, गांधी इथे उभे आहेत, तसे पुढे येतात, मिस्टर लुई फिशर. ही पाश्चात्य पद्धती भेटण्याची. म्हणजे जसं हाऊ डू यू डू, त्याला उत्तर हाऊ डू यू डू आहे. आपण म्हणतो आय एम फाईन, ते चुकीचं आहे. हाऊ डू यू डू विचारलं की आपण म्हणायचं हाऊ डू यू डू.
तर ते म्हणतात लुई फिशर, तर ते म्हणतात मिस्टर गांधी. तेव्हापासून त्यांचं सगळं वागणं हे पाश्चात्य जीवनव्यवहाराचे सगळे त्यांनी कायदे नियम प्रथा परंपरा पूर्णपणे तंतोतंत पाळलेले आहेत. आणि तरीही ते जेव्हा बोलतात तेव्हा ते पाश्चात्य संस्कृतीच्या भोगविलासावर अत्यंत प्रखर टीका केलेली आणि ती योग्य आहे. शेवटी एक प्रेमाचा स्नेहाचा धागा खूप दिसतो. ते त्यांना विचारतात तुम्ही तर नीट जेवताय ना, आंबा खातात सगळे. ते त्यांना काय आंबा खाता येत नाही, पहिल्यांदाच आंबा खाता येत, तर त्याचं सोलतात, मग तो रस पडतो सगळा. मग दादाबाई नौरोजींच्या ती नात तिकडे असते, ती म्हणते तुमचे कपडे धुवावे लागतील, तुम्ही सगळा आंबा. तर म्हणतात मी कधी आंबा खाल्ला नाही आहे. तर गांधी त्यांना सांगतात असा पिळायचा गोल गोल आणि मग असं, तुम्हाला असा जर आंबा खाता आला तर आम्ही तुम्हाला पदक देऊ. गांधींचा सेन्स ऑफ ह्युमन मार्वेलस आहे, मार्वेलस. त्याच्या अगोदरचं ह्याच्या पुस्तकातलं नाही. गांधींना म्हणजे कोणती ब्रिटिश ऑफिसर का कोणतरी आलं, गांधी तिकडे बैलगाडीत चालले होते आणि तो फोर्ड गाडीतनं आला, तो उतरला. तेच नेहमीच मिस्टर गांधी. गांधींनी बघितलं फोर्ड गाडी. गांधी म्हणाले यू आर इन युअर फोर्ड, आय एम इन माय ऑक्सफोर्ड. सटल विनोद आहे, सटल विनोद आहे. आणि हे नाही आहे समोरच्याला खाली दाखवायचं आहे, आजोबा केळीच्या सालीवरनं पडले हे हे हे, जो आता सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. त्यामुळे मग आता पण खळखळून हसत नाही, आपण फिदी फिदी हसतो. तो फरक आहे हसण्यामधला आज. तर ते अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांना शेवटी ते विचारतात. हां नाही त्याच्या अगोदरच एक सांगतो. ते त्यांना म्हणतात बघा गांधी काय चाणाक्ष मनुष्य आहे. मी आंदोलन सुरू करणार, मी आंदोलन सुरू करणार, ब्रिटिशांनी जावं मी ऐकणार नाही. मग म्हणतात बट आय एम रेडी टू बी पर्सुएडेड. माझी जर कोणी समजूत काढणार असेल तर मी त्याला तयार आहे. हा त्याला इंडिकेशन आहे, कारण तो रुझवेल्टच्या जवळ आहे, राष्ट्रपतीच्या. यू कॅन आस्क रुझवेल्ट. म्हणतायत ते. ती बैठक झाल्यावर महादेवभाई देसाई त्यांना मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या भाषेत खोमच्यात घेतात असं बाजूला, आणि त्यांना सांगतात वाय डोंट यू टॉक टू द व्हाईस रॉय, यू टेल हिम महात्माजी इज रेडी टू टॉक टू यू. बघा इथे मी आंदोलन सुरू करेन, तिकडे तो पर्याय हाताशी ठेवला आहे. हे उत्तम सरसेनापतीचं लक्षण आहे, उत्तम. निघताना ते एक खलिता देतात आणि ह्यांना सांगतात की ते हे पत्र तुम्ही रुझवेल्टला द्या. रुझवेल्ट आणि ह्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत लुई फिशरचे. तर ते म्हणतात ठीक आहे. तर अमेरिकेला जातात, तिथून मागून पत्र येतं गांधींचं. ते म्हणतात तुम्हाला मी जो खलिता दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला खलिता पाठवायचाच नसेल तर तेही तुम्हाला मुभा आहे. हा पराकुटीचा ट्रस्ट आहे आणि तो ट्रस्ट त्यांच्या त्या एकमेकांच्यावर त्यांचं जे वागणं आहे त्याच्यातून तो दिसतो. शेवटच्या दिवशी ते जेव्हा निघतात तर गांधी त्यांना अत्यंत स्नेहार्द्र आवाजात विचारतात तुम्ही जेवढा तिथे नीट, तुम्हाला भोजन आवडलं. तर ते म्हणतात की यू आर ग्रेट ॲज पब्लिक फिगर बट यू आर नॉट अ गुड कुक म्हणतात. हे त्यांना म्हणतात तुम्ही सारखी मला कोबीची आणि दुधीचीच भाजी देतो आणि त्याच्यात तुम्ही म्हणाले मीठ पण नसायचं असं. ते म्हणतात तुम्हाला झोप आली का इथं नीट छान. तर ते म्हणजे झोप पुढचं बघा काय सुंदर आहे हो. झोप गेल्या 45 वर्षात इतकी शांत निवांत झोप मला कधीच लागली नव्हती. हे जेव्हा फिशर म्हणतात तेव्हा ते पाश्चिमात्य संस्कृतीच्या विलासी ऐहिक भौतिकदृष्ट्या समृद्ध परंतु आतून किरलेल्या संस्कृतीवर ते कॉमेंट करतायत असं मी मानतो. सगळं जग रवरवात असताना मध्य भारतातल्या एका तुळशीच्या पाना एवढ्या छोट्याशा मध्य भारतातल्या एका गावात हे येतात फिशर. मला असं वाटतं की सापडलो एकमेका असं दोघांनाही वाटलं असेल. आणि ते तलावाकाठी 2 माणसं मित्र बसलेत, पाण्यात पाय सोडलेत आणि ते भावी न्याय्य आणि समताधिष्ठित जगाची रेखाटनं करतायत असं एक हृदयचित्र मला या पुस्तकात दिसतं. मी पुस्तकाविषयी बोललो आहे, मला माहीत नाही मी किती बोललो आणि मला माहीत नाही मला अजून किती वेळ आहे. मला फक्त एक 5-6 सूत्रं मिळेल, नुसतं एक ओळीची मी सूत्रं मिळेल या पुस्तकाच्या संदर्भात एक वायडर पर्स्पेक्टिव्ह म्हणून मी लिहिलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी आपली रजा घेतो. गांधी या काळाला अनुकूल आहे का, उपयुक्त आहे का असं मला अनेकदा लोक विचारतात.
तर ते मला नाही आवडत. असं म्हणजे या काळाला हा माल आहे का तुमच्याकडे, या लेवलला वाटतं ते मला, आणि ते मला आवडत नाही. पण ठीक आहे. 40 वर्ष गांधींचा अभ्यास केला दादांनी. माझ्या वडिलांनी मला भारतीय विद्याभवनमधून गांधींचं एक पुस्तक आणून दिलं होतं. तेव्हा मला वाटते कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून गांधी विचार करतो. गांधींचे दोष मला माहिती आहेत. गांधींनी खिलाफत करायला नको होतं, अजिबात करायला नको होतं. त्याच्यामुळे साधू संत नाही, धर्ममार्तंड आणि धर्माचार्य त्या धर्माचे पुढे आले. गेली 15 वर्ष या धर्माचे पुढे आले. हे करायला नको होतं त्यांनी. पण इतकं सगळं सांगूनसुद्धा शेवटी गांधी माझे पणजोबा आहेत असं मला वाटतं, आणि मग त्यांच्याविषयी अतिशय स्नेह आणि आदर आहे. गायक, इथे गायनाशी संबंधित लोक असतीलच, वेगवेगळे राग शिकतो, पण तो जेव्हा रियाजाला बसतो तर तो यमन घेतो. तर मी आयुष्याच्या रियाजाला बसतो तेव्हा मी गांधी घेतो. गांधी हा माझा यमन आहे. आता प्रश्न असा आहे, समाज म्हणून, राष्ट्र, देश म्हणून आपण गांधींकडे कसे वागलो आणि राजकारणी कसे वागले. आपल्या देशाचा गेली 70 वर्षाचा प्रॉब्लेम असा आहे, वी आर ऑब्सेस्ड विथ पॉलिटिक्स. खूप जास्त, महाराष्ट्राचं खूप जास्त असं वेड्यासारखं पॉलिटिक्स सगळीकडे. त्यामुळे पाश्चात्य देशात न्यूटन झाला आणि आईन्स्टाईन झाला, आपल्याकडे नाही झाला. आपल्याकडे सतत सगळ्या गोष्टीला एक राजकीय पर्स्पेक्टिव्ह, सामाजिक राजकीय, हे खूप मोठं माझ्या मते बोगस नरेटिव्ह कोणी काढलं माहीत नाही. पॉलिटिकल अँड सोशल कॉन्टेक्स्ट नो, देअर इज अ कल्चरल कॉन्टेक्स्ट, वाइडर कल्चरल कॉन्टेक्स्ट बेस्ड ऑन आयडियल्स विच गांधी inherited from Upanishada, Charvaka, Kanad, लोकायतन, शीख, बौद्ध अँड जैन परंपरा आणि संत परंपरा, ह्याच्यातून ते घेतलं होतं. त्या आयडियलकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. ते आयडियल मारून मारून त्याची खांडोळी करून टाकलेली आहे, आणि सतत पॉलिटिकल. म्हणून आय बिगिन विथ पॉलिटिशियन्स. नुसतं वाचून दाखवतो. प्रोटेस्ट करणारा गांधी राजकारण्यांना परवडणार नव्हता. गांधी हा बेसिकली सिव्हिल लिबर्टीचा माणूस होता. सिव्हिल लिबर्टी रोजच्या जगण्यात येते, ते अमूर्त आयडियल नाही आहे, ते रोजच्या जगण्यात येतं. मी या रस्त्यावर उभा राहणार, तू मला सांगणारा कोण? मी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत नाही आहे ना, मी शिव्यागाळ करत नाही आहे ना, तू मला सांगणारा कोण? हे सिव्हिल लिबर्टीचं आहे. असा मनुष्य राजकारण्यांना परवडला नसता. त्यांनी गांधीला संगमरवरात चिनला आणि त्याची राजघाटीय गांधी म्हणून एक तस्वीर आपल्यासमोर पेश केली. पुढारी म्हणाले, गांधी खूप मोठा, परवडेल का तुम्हाला, पचेल का? आपण हताश आणि हतबल, एवढा मोठं काय आपण करणार? तुम्ही लहान आहात, आम्ही तुमचे तारणहार आहोत, वी आर युअर गार्डियन एंजल्स. असं म्हणून त्यांनी आपल्या सबसिड्या, अनुदानं, कर्जमाफी आणि नंतरच्या काळात अत्यंत थिल्लरपणे पैठण्या वाटल्या. ते सगळं आपण घेत गेलो. आपण फुकटखोर झालो, आपण सवलतबाज झालो, आपण प्रजा झालो, नागरिक नाही राहिलो. आणि त्यामुळे लोकशाहीचं सगळं पात्र हे मलिन झालं. आपण सरकारला मायबाप, बालगंधर्व मायबाप प्रेक्षकांना म्हणायचं, ते बरोबर होतं. सरकार मायबाप वगैरे काय नसतं. सरकारी ते नावं ठेवतात लोकसेवा वगैरे, पण ते अत्यंत सगळ्या पक्षाचे, मी कोणत्या विशिष्ट पक्षाकडे मी उगाच असं रेड हेरिंगसारखं बोलत नाही आहे, सगळ्या पक्षांचं एकदा सत्तेत बसले की ते निर्घृण, क्रूर आणि नीच होतात. त्यामुळे गांधींचा आणि जनतेचा कनेक्ट राहिला नाही, आणि त्याची आपल्याला पर्वा पण नव्हती. आपण असं मानलं, त्यावेळेचे सुरुवातीचे नेते खरंच थोर होते. 70पर्यंत, 70, आय एम 72, आय रिमेंबर द 70s, आय डू रिमेंबर, आय वॉज इन कॉलेज. तर ते बरे होते. पण आपण सगळ्यांनाच वडीलधारे मान, कारण पितृसत्ताक पद्धतीचा इतका काहीतरी भयानक आपल्यावर असर आहे की हे वडीलधारे, ते वडीलधारे, असं करून आपण त्यांना, आणि मग आपल्याला असं वाटलं हे वडीलधारे सगळे आहेत ना, मग आता आपण गुलाबाच्या ताटव्यात फिरतो आहोत. त्या गुलाबाच्या ताटव्यात काळे सर्प फुटकारत होते, ते आपल्या लक्षात नाही आलं. आणि ते सगळे काळे सर्प राजकारण्यांनी आणले होते, ते कोणत्याही पक्षाचे असो. यातून आपल्याला काय मिळालं? साड्या, कॅश ट्रान्सफर घेतल्यामुळे आपली सेल्फ डिग्निटी गेली, आत्मप्रतिष्ठा आपण हरवून बसलो, आणि दुसरं हातातनं गांधी निसटला.
कोणाचा शेर माहीत नाही, मला टॅली सरदार जाफरीचा आहे. तो बघा तिकडे चालला आहे, प्रेयसी त्याला सोडून गेलेली आहे, आणि तो बघा विरहाची रात्र अंगावर काढून आता घरी चालला आहे. दोनों जहां तेरी मोहब्बत में हार के वो जा रहा है देखो शब गम गुजार के. अशी हेही गेलं तेही गेलं. आपण प्रत्येक समूहाची एक आतून आलेली अशी, प्रत्येक समूहाची जगभरातल्या आतून येणारी एक अशी उत्कट अशी सृजनशक्ती असते. आपले प्रश्न सोडवण्याची एक शहाणपण असतं मातीतून आलेलं. हर्ष अशोक यांच्या काळात आपले कारिगर टॉपला होते. त्यांचं सगळं माल तिकडे जायचं परदेशी, आणि आपल्या भरपूर त्यांच्या गिल्ड्स होत्या आर्टिझन्सच्या, कारागिरांच्या. ते सगळं आपलं उद्यमशक्ती ह्या लोकांनी आम्ही करतो. ग्लोबलायझेशन आणलं, आणि आत्ताच्या माझी मुलं बाळं जी आहेत ती सकाळी 9 ते रात्री 1पर्यंत 2 बिघा जमीनमधल्या महातोसारखी फिरत आहेत, नोकऱ्या करत आहेत. मला एक प्रश्न पडतो की केसरी काढल्या टिळकांनी तर सरकारकडे काय अनुदान मागितलं का, भूखंड मागितला का? मुंबईतल्या बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांनी सरकारकडे भूखंड मागितलेले आहेत. कोणत्या तोंडात तुम्ही सरकारवर टीका करणार आहात? दुसरी गोष्ट, प्रभात काढलं शांताराम बापूंनी, पुण्यातच काढलं, तर ब्रिटिश सरकारकडे सांगितलं का आम्हाला जर तुम्ही काही स्वतःच्या बळावर माणसं करत असतात, पण तो सगळा जो सोशल सायकोग्राफी आहे ती पूर्णपणे ह्याच्यात काढून त्या सगळ्याला शोषित, वंचित, दलित असं एक अत्यंत फालतू बोगस नरेटिव्ह तयार केलं. याचा अर्थ काय होता? तुमचे प्रश्न सोडवणार नाही आहे, तुम्ही आक्रोश करत राहा. तुमच्या आक्रोशाचं आम्ही राजकारण करतो आणि मी त्याच्यात आम्ही मतं घेतो. विचारवून त्याला फाशी पडली. शोषित वंचित दलित तिथेच आहे. बाळासाहेब खेर काय म्हणाले? शेतकऱ्यांचं आलं तेव्हा प्रतिनिधी मंडळ, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, हे सगळं काव्यमय, याला काय अर्थ नाही. प्रश्न सुटला शेतकऱ्यांचा? नाही सुटला. तर याचा अर्थ असा आहे की आक्रोश करत राहा. आक्रोश जो करतो त्याचा प्रॉब्लेम असतो, जो जातो प्रॉब्लेम सोडवायला तो त्याच्यावर असतो, तो मंत्री असतो. मंत्रीच आक्रोशात सामील. आणि आज अशी अवस्था आहे, माझ्यासमोर शिवाजीनगर नावाची झोपडपट्टी आहे, त्यातले सगळे लोक अत्यंत हॅपी आहेत. 4-4 मुलं व्यवस्थित नोकऱ्या करतात, मनसेचेकडे जातात, शिवसेनेत जातात, खंडेराय, दे आर हॅपी. नाही, ते आक्रोश, काय आक्रोश कोणी करत नाही आहे. त्या आक्रोशाचं तुम्ही मतांसाठी राजकारण केलं. आता आपली मुलं आपल्याला प्रश्न विचारता आहेत. तो हा विचारत आहे, तुम्ही परीक्षा नीट घेत का नाही? तो प्रश्न SOPचा आहे. पाश्चात्य डेमोक्रेसीजमध्ये कुणीही त्याग, सेवा, करुणा ही बडबड करत नाही. ही बडबड बंद करा. ही बडबड आहे. जर त्याच्यात प्राणमूल्य नसेल तर आजची मला मुलं सांगतात, आय एम बिंग व्हेरी फ्रँक विथ यू, प्लीज डोंट स्टोन मी टू डेथ. माझ्याकडे शिकणारी मुलं म्हणतात, साहेब त्या आंबेडकर आणि सावरकर आणि त्यांचा कंटाळा हो शिवाजीचा. शिवाजी आंबेडकरचा कंटाळा यायला नको. पण ज्या पद्धतीने मांडण्याची पद्धत इतकी भयानक होती की दे वर नॉट इंटरेस्टेड इन आंबेडकर अँड फुले. दे वर इंटरेस्टेड इन नेकेड पर्स्यूट ऑफ पॉवर, द प्रूफ फॉर विच इज अवेलेबल इन न्यूजपेपर्स एव्हरी डे. फॉरेनमध्ये काय करतात? ही बडबड करत नाहीत, समता बिमता काही करत नाहीत, ते SOP करतात. तिकडच्या राष्ट्रपतीला फक्त 2दा टर्म मिळते, तिसऱ्यांदा मिळत नाही. आपल्याकडे 5 वेळा पंतप्रधान, 4 वेळा मुख्यमंत्री. आम्ही कौतुक करतो. तर कशाला कौतुक करताय? वाय इज ही सो इनोव्हेटेबल? झालं सांगा त्याला. हे आत्ता मुलं विचारते. आपण SOP नाही ठेवला. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही गटाराचं झाकण लावत नाही, मनुष्य मरतो. साधं गटाराचं झाकण तुम्हाला SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याग, निष्ठा, सेवा, माणुसकी, नका बोलू त्याचं. गटाराला झाकण लावा. मुलं आज हे मागत आहेत. शेवटचा मुद्दा, गांधींनी अनेकदा प्रल्हादचा उल्लेख पहिला सत्याग्रही असा केला आहे. माझे वडील प्रल्हादचा उल्लेख करायचे
आणि नचिकेताचाही करायचे, कारण त्याने यमराजाला प्रश्न विचारले. जंतर मंतरला जी मुलं भेटली होती ती हातात जीन्स होती, ती मीम्स आणि इंग्रजी बोलत होती, आणि त्यांच्या हातात स्मार्ट मोबाईल होता. ती आजच्या काळातली नचिकेता आणि प्रल्हाद आहेत. त्यांना यश लाभो अशी विनंती करतो. गांधींच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. पारशी, मुंबईचे पारशी भेटले आणि जायला लागले की म्हणतात खाय पिणे मजामा. तसं मी तुम्हाला विचारतो, खाय पिणे मजामा. आणि दुसरं म्हणतात चूक भूल माफ करो, एखादा शब्द इकडे तिकडे झाला. बाबा. आता आपण प्रमुख पाहुणे दत्ता नाईक सरांचं भाषण ऐकण्याच्या पूर्वी फक्त 4 व्यक्तींचा एक पुस्तक आणि आजचा विशेषांक देऊन एक सत्कार किंवा सन्मान करणार आहोत. आज आपल्या 3ही मान्यवरांना, खरं तर चौघांनाही, जे पुस्तक दिलं ते आहे रवींद्रनाथ टागोरांनी 1924-25ला चीनला दिलेली भेट, त्यावर आधारित पुस्तकाचा अनुवाद. आणि ते पुस्तक आम्ही गेल्याच महिन्यात प्रकाशित केलं. सानिया कर्णिक या युवतीने त्याचा अनुवाद केला आहे. त्याविषयीचं खूप आम्ही मागच्या अंकात लिहून झालं आहे, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, त्याच्या मी तपशिलात जात नाही. पण ते पुस्तक आपण या सर्वांना दिलं आहे आणि जे 4 लोकांना आपण आज सन्मानित करतो आहे, खरं तर स्वागत करतो आहे, त्यांनाही ते पुस्तक आणि आजचा विशेषांक देऊया. आणि चांगली गोष्ट अशी की ज्या मुलीने हे सगळं अनुवाद केला होता त्या पुस्तकाचा, ती इथे सभागृहात आहे. त्यामुळे तिलाही मी विनंती करतो, सानियाला, की तिने वर यावं. अंबरीश यांनी या अंकाचा अनुवाद केला आहे, त्यामुळे अंकाचा अनुवादक आणि त्या पुस्तकाचा अनुवादक अशा दोघांच्या हस्ते आपण हे पुस्तक देऊ. सानिया पुण्यातली आहे, अक्षरनंदनची विद्यार्थिनी, आणि तिने चीनी भाषेतून ग्रॅज्युएशन केलं मुंबई विद्यापीठातून. त्यानंतर ट्रान्सलेशन स्टडीज हे PG करण्यासाठी ती आता बीजिंगमधल्या युनिव्हर्सिटीत आहे. आणि ती इतकी मोठी युनिव्हर्सिटी आहे की 150 देशातली मुले आहेत. ती तिथे 2-2.5 वर्षापासून आहे. साधनाच्या मागच्या 2 वर्षात तिचे 5-7 चांगले दीर्घलेख प्रसिद्ध झालेत. आमच्या एका युवा दिवाळ्यांकाच्या कव्हरवर पण ती होती, मुख्य दिवाळ्यांकात लिहिलं आहे. तिच्या आणखी पण 2-3 चांगल्या छान कव्हर स्टोरी झाल्यात. आणि तिला आम्ही गप्र प्रधान अभ्यास संशोधन करणाऱ्या केंद्राच्या वतीने एक अभ्यासवृत्ती दिली होती. टॉक्स इन चायना हे पुस्तक रवींद्रनाथ टागोरांच्या भाषणांचं आहे. आणि टागोरांनी 2 महिने 50 दिवस एवढी भेट 1924मध्ये चीनला दिली होती. आणि त्या भाषणांचं नंतर पुस्तक 1925ला आलं, म्हणजे बरोबर 101 वर्षांच्या पूर्वी. तर आम्ही तिला हे असाइनमेंट दिलं होतं की तू आता चीनी भाषेतून काम करतेस, इंग्रजीवर तुझं प्रभुत्व आहे, मराठी आहे, त्यामुळे त्या पुस्तकाचा अनुवाद कर. पण केवळ तेवढंच काम तिने केलेलं नाही, तर टागोरांच्या त्या चीन भेटीला बराचसा विरोध पण झाला होता. आणि त्या विरोधाचं कारण असं की आत्ता अंबरीश यांनी जे सांगितलं की पश्चिमेकडची संस्कृती आणि पूर्वेकडची संस्कृती यालाच समांतर असं कारण तिथे होतं. आणि आपल्या सर्वांना सायमन गो बॅक ही घोषणा माहिती आहे. पण टागोर तिथे गेले तेव्हा टागोर गो बॅक अशा प्रकारच्या घोषणा चीनमध्ये दिल्या गेल्या होत्या, कारण तेव्हा क्रांतीचे वारे तिथे वाहत होते आणि टागोर हे शांतीची भाषा करत होते. 1924-25चा कालखंड. तर ती भाषणं फार इंटरेस्टिंग आहेत. त्यामधलं एक भाषण आयोजकांना उद्देशून आहे, एक विद्यार्थ्यांना उद्देशून आहे, एक शिक्षकांना आहे, एक सत्य या संकल्पनेवर आहे, एक प्रगती आणि संस्कृती यावर आहे. तर ते अतिशय उत्तम अनुवाद तर तिने केलेतच, पण टागोरांच्या भेटीच्या निमित्ताने चीनमध्ये जे काही वादळ झालं होतं, तर त्याच्या संदर्भातलंही टागोरांच्या भेटीच्या निमित्ताने झालेली मतमतांतरं असा चांगला दीर्घ लेख, जवळपास 15-20 पानांचा लेख तो त्याच्यात लिहिला आहे. आणखी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. 150 पानांचं पुस्तक आहे, परंतु ते खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर टागोर आणि गांधी हे दोघांचंही नातं आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण टागोरांचं पुस्तक आणि गांधींच्यावरचा विशेषांक दोन्ही आपण देतो आहे. तर आपण सुरुवात अशी करू की आमचीच साधनाची एक सहकारी आरती
आरती सुमित, तर ती आमच्याकडे संपादकीय विभागात काम करते. या दोनही पुस्तकाचं प्रूफिंगचं काम अतिशय काटेकोर पद्धतीने, हे दोघंही उत्तम दर्जाचे अनुवादक आहेत, तरीही एडिटिंग प्रूफिंगचं काम तिने केलं. तर आपण तिचं पहिल्यांदा पुस्तक आणि अंक देऊन स्वागत करू. आता मी गिरीश सहस्रबुद्धे यांना बोलावतो. गिरीशजी गेले 20 वर्षापासून साधनामध्ये आमची सगळी जी बाह्य रंग तुम्हाला दिसतात, मुखपृष्ठ, चित्र, सजावट, फोटोग्राफ्स, त्याचं सगळं काम गिरीशजी करतात. अर्थातच हा अंक आणि हे पुस्तक दोन्हीचंही सजावट सगळी गिरीशजींनी केलेली आहे. त्यामुळे त्यांचंही आपण अंक आणि पुस्तक देऊन दोघांच्याही हस्ते स्वागत करू. आता मी आणखी एक बोलवतो गणेश चिंचोले सरांना. गणेश चिंचोले हे डॉक्टर दाभोलकर साधनेमध्ये आले तेव्हापासून साधनाशी जोडले गेले आणि मग साधना अधिक चांगली चालावी, साधनेकडून साधनेला देणग्या मिळवून द्याव्यात, जाहिराती मिळाव्यात, वर्गणीदार वाढावेत, साधनेकडून चांगली पुस्तकं यावीत, अशा सर्व आघाड्यावर ते स्वतः तर प्रयत्न करतात, पण इतरही लोकांना सतत प्रयत्नशील ठेवतात. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आता त्यांचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पण आहेत. तर गणेश चिंचोले सर. गेल्या वर्षीच्या दिवाळीत चिंचोले सरांनीच खूप दीर्घकाळ उपलब्ध नसलेलं CD देशमुख यांचं जे आत्मचरित्र होतं, माझा जीवन प्रवाह, ते 25, 30, 40 वर्ष झालीत आउट ऑफ प्रिंट आहे. ते प्रसिद्ध व्हायला पाहिजे, नवीन आवृत्ती यायला पाहिजे असा आग्रह धरलाच. पण त्याची जी काही तांत्रिक पूर्तता असेल त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि 1 महिनाभरापूर्वी तेही पुस्तक आलं. त्याचं एक आत्ता निमित्त होतं. आणि आता चौथं एक नाव अरुण शेवते सर, त्यांना विनंती करतो. अरुण शेवते सर 50पेक्षा अधिक त्यांची पुस्तकं संपादित, एक कवी, ऋतुरंगाचे संपादक, जवळपास 3.5 दशकं या नात्याने आपल्या सर्वांना परिचित आहेत. परंतु अंबरीशचा कॉलम साधनामध्ये सुरू होणं, अंबरीशला साधनेशी आणि माझ्याशी जोडून देणं, याचं निमित्त अरुण शेवते सर ठरले साधारणतः 1.5 वर्षापूर्वी. अरुण शेवतेसुद्धा SD बर्मन पंथातले. हां, सांगतो तुम्हाला कसं. जुलैमध्ये ते लिहिणार का तुम्ही, ते लिहिणार का, असं हळूहळू हळूहळू. मग ऑगस्टपासून हे मला वाटते मग गेल्या जन्मात हे असेल, मारवाडी असतील ते. झालं का पठाण, झालं का, झालं का. आणि इतक्या मऊ आवाजात, इतक्या मऊ आवाजात. पण उत्तम लिखाण त्यांनी छापलेलं आहे. आणि समकालीन महाराष्ट्रामध्ये ऋतुरंगाचं खूप मोठं नाव आहे. त्यांच्यामुळे माझा कॉलम सुरू झाला, हे अगदी खरं आहे आणि ते मी आनंदानं मान्य करतो. अरुण शेवते सर साधनामध्ये अधूनमधून येतात, 6 महिन्यातून एखादी भेट. आणि 1.5 वर्षापूर्वी त्यांनी मला आल्यावर सांगितलं की तुम्ही अंबरीशला कॉलम का लिहायला सांगत नाही. मी म्हणालो आम्हाला सांगायला अडचण नाही, पण ते लिहिणार आहेत का. जो माणूस टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहे, ज्याला दैनिकातलं कोणतंही दैनिक, मराठीतलं किंवा इंग्लिशमधलं, ज्यांनी ऑलरेडी लिहिलेले आहेत, आत्ताही सांगतील तर ते कशासाठी लिहितील. ते म्हणाले तुझी काय हरकत आहे का. माझी काहीच हरकत नाही. मग ते म्हणाले तू पत्र लिही. म्हणालो की मी मेल करतो, तू माझ्यासमोर पत्र लिही. त्यांनी माझ्याकडून एका कागदावर पत्र लिहून घेतलं, मी देतो म्हणाले, त्यांना दिलं. आणि तरीही मला असं वाटलं होतं की ते त्याला खूप पटकन नकार देतील. पण मला नंतर त्यांनी सांगितलं की मला होकार द्यायला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला नाही. माझे तुझ्याबद्दल आणि साधनेबद्दल काही एक प्रतिमा होती, इमेज होती, ती वेगळी होती. पण तरीही मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला नाही. मग बाकी त्या पुढचा संवाद बराच इंटरेस्टिंग आहे, पण तो मी सांगत नाही. तर आता तुमचा विशेषांक आपण या कन्येला भेट देऊया तुमच्या हस्ते.
आता आपण प्रमुख पाहुणे दत्ता नाईक सरांना ऐकू. जरी आता मी प्रमुख पाहुणे म्हणत असलो तरी दत्ता नाईक सर 1970च्या दशकापासून साधनाशी या ना त्या नात्याने संबंधित आहेत. 70च्या दशकात ते गोव्यामध्ये विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करत होते आणि तेव्हा त्यांनी त्यांचं एक अभ्यास संशोधन करणारं एक छोटं पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्या प्रकाशनासाठी साधनाचे त्यावेळीचे संपादक यदुनाथ थत्ते हे बहुधा गोव्यामध्ये गेले होते. तेव्हापासून दत्ता नाईक साधनाशी निगडीत आहेत. डॉक्टर दाभोलकर साधनाचे 15 वर्षे संपादक होते. त्या काळात त्यांच्या जास्त भेटीगाठी होत होत्या आणि साधनेला खूप वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यासाठी ते तत्पर होते. गेल्या 7-8 वर्षात साधनेत त्यांचं लेखन जास्त वाढलं. विशेषतः इकेबाना नावाचा त्यांचा जो कॉलम आहे, वेगवेगळ्या 22-23 देशांना दिलेल्या भेटी आणि ती प्रवासवर्णन नाही आहेत केवळ, तर त्याच्या पलीकडे तिथलं राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती हे सर्व त्या इकेबाना या पुस्तकामध्ये आहे. आणि गेल्या 2-1 वर्षापासून आम्ही त्यांना साधना ट्रस्टच्या सल्लागार मंडळातही घेतलं आहे आणि त्यामुळे ती साधनाचा अधिक प्रसार कसा होईल, लोकांच्यापर्यंत कशी जाईल, लोक साधनेपर्यंत कसे येतील, यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. मागच्या डिसेंबरमध्ये आम्ही गोवा विशेषांक काढला. त्यांनीच जसं मगाशी मी सांगितलं की गणेश चिंचोलेंनी आम्हाला CD देशमुखांचं आत्मचरित्र यायला हवं यासाठी आग्रह धरला, तसाच यांनी धर्मानंद कोसंबी जे गोव्याचे सुपुत्र आहेत त्यांचं आत्मकथन निवेदन हे दीर्घकाळ उपलब्ध नव्हतं, तेही दत्ता नाईक सरांच्या पुढाकारातून आम्ही प्रसिद्ध केलं. तर त्यांची ओळख एका बाजूला कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषेमधले लेखक आणि काही प्रमाणात इंग्रजी पण. कोकणीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार पण मिळालेला आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते ते आहेत. स्वतः निवडणुका लढवलेल्या नाहीत आणि गोव्यातलं एकूण राजकारण पाहता ते स्वतः आता काही निवडणूक लढवतील असं मला दिसत नाही, परंतु त्यांना राजकारणात चांगला रस आहे, सामाजिक चळवळी आंदोलनात रस आहे, पक्के रॅशनलिस्ट आहेत. एका नास्तिकाचा देव्हारा या नावाचं पण त्यांचं खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. तर एका बाजूला उद्योजक, दुसऱ्या बाजूला राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि तिसऱ्या बाजूला मराठी आणि कोकणी लेखक असं हे व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांच्या 70च्या निमित्ताने गेल्या वर्षी 2 दीर्घ मुलाखती घेतल्या होत्या, 1-1 तासाच्या. त्या साधनाच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर बघावं. त्यात त्यांचा गाभा आणि आवाका व्यक्तिमत्वाचा खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. मी दत्ता नाईक सरांना विनंती करतो त्यांनी आपलं भाषण करावं. पीठावरील मान्यवर, विचारपीठा पुढील मान्यवर. गांधींच्या सहवासात 1 आठवडा हे अंबरीश मिश्रजींचं पुस्तक म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे असं मी समजतो. गांधीजीविषयी अनेक ज्ञात आणि अज्ञात गोष्टी या पुस्तकात कळतात, त्या तुम्हाला तुमच्या लक्षात आणतो. आपण सगळे, मी पुस्तक वाचण्यापूर्वी समजत होतो गांधीजी बकरीचं दूध पितात. त्यांनी सांगितलं गांधीजी गाईचं दूध प्यायला सुरुवात केली, दुधाचा प्रसार व्हावा, बकरीचं दूध त्यांनी थांबवलं. गांधीजींना आंबे आवडत असत, याबद्दल मला आंबा आवडतो आणि आंब्याचा रस ते प्यायचे. आंबा चोळून, आंबा कापून खातो, इथं चोळून किंवा चोखून खातात, याविषयी अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. गांधीजींच्या बंगाल मी खूप कष्ट केले, त्यावेळी मी आंब्यावर दिवस काढले असं महात्मा गांधी म्हणतात. गांधीजींचं इंग्रजी, गांधीजी नेहमी उत्कटपणे उत्तम उखवत इंग्रजी बोलत असत. त्यांचं इंग्रजी फर्जरी व अव्वल दर्जाचं होतं. ब्रिटिश विद्यापीठात साजेसं इंग्रजी गांधीजी बोलत होते. गांधीजींच्या संतुलित आहाराबद्दल आपल्याला कळतं. उकडलेला कांदा, उकडलेला बटाटा, मीठ नसलेल्या भाज्या आणि फक्त आंबा एवढं, आणि दुधात थोडं साखर. शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम, शरीराची खूप काळजी घ्यायचे गांधी, आणि त्यांचा जर खून झाला नसता तर ते 100 वर्ष वाचले असते असं मला वाटतं.
गांधीजींच्या अर्थनियोजनाबद्दल आपण फारसा विचार करत नाही. अर्थमूला क्रियासिद्धी याप्रमाणे गांधीजींनी खूप पैसा जमवला. सगळ्या धनिकांना त्यांनी आपल्या पायाशी आणलं. कारण श्यामदास बिर्ला, रामकृष्ण बजाज हे सगळे फक्त JRD टाटा नाही आले. सरोजिनी नायडू म्हणायच्या, इट रिक्वायर्स लॉट ऑफ मनी टू मेक गांधी पुअर, कीप गांधी पुअर. आता गांधीजीविषयी काही जी वादग्रस्त गोष्टी आहेत त्याविषयी मी बोलतो पुस्तकाच्या अनुषंगाने. एक, सरांनी सांगितलं, खिलाफतला पाठिंबा देणं ही घोडचौक होती. केमाल अतातुर्क पाशानं तुर्कस्तानमध्ये खिलाफत बंद केली आणि त्या खिलाफतला पाठिंबा देणं ही फार मोठी घोडचूक गांधीकडून झाली असं मला वाटतं. राजकारणात धर्म आणायला गांधी कारणीभूत झाले काय आणि त्याचा पुढे RSSला फायदा झाला काय असा प्रश्न माझ्या मनात येतो. गांधीजींचा विज्ञान विरोध, औद्योगिकरणाला विरोध, शहरीकरणाला विरोध मला पटत नाही. त्यांचं एक वाक्य, जरी ते अतिशय बुद्धिमान होते तरी आणि ते एका वेगळ्या पद्धतीने जरी म्हटलं असेल, बिहारमध्ये भूकंप झाला त्याचं कारण अस्पृश्यतेचं पाप असं ते म्हणाले. आणि सर्वात शेवटी 1942ची चळवळ ही माझ्या दृष्टीनं, त्याचा पुस्तकात थोडासा असा उल्लेख आहे पण त्याचा विचार केला पाहिजे आपण. त्याची वेळ चुकली नव्हती का? इंग्लंड विरुद्ध जर्मनी, हिटलर, मुसोलिनी, हिटलर जिंकला असता तर, हिटलरने भारताचं राज्य घेतलं असतं तर मला वाटतं हे आपण इंग्रजांना, जसा पहिला महायुद्धात गांधीजींनी इंग्रजांना आणि ब्रिटिशांना पाठिंबा दिला तसंच भारतीयांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता. ही चाणक्य नीती झाली की त्यांना अडचणीत असताना आम्हाला स्वातंत्र्य द्या. 1946 साली चले जाव चळवळ सुरू करता आली असती. हे तुम्हाला बहुतेकांना ठाऊक नाही. चले जाव आणि क्विट इंडिया ही घोषणा युसुफ मेहर अली समाजवादी यांनी आणली. आणि एक मला वाटतं गांधी हे कॅलिडोस्कोप शोभायंत्रासारखे आहेत. आणि एक अतिशय सुंदर वाक्य अंबरीश मिश्रांच्या पुस्तकात आहे, ते सांगून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. गांधीजी भारतात विरघळले होते. अरे वा. सर्जनशील प्रक्रियेत 3 गोष्टी असतात. एक वितळणं, मेणबत्ती वितळते तसं वितळणं, विरघळणं आणि ओतणं. गांधीजी व्यक्तिमत्व वितळत होतं, विरघळत होतं आणि ते पूर्णपणे भारताच्या पात्रात त्यांनी ओतलं होतं. अशा गांधीजी हे संदर्भहीन होणार नाहीत. बुद्ध संदर्भहीन होणार नाही. काही वेळा मी निराशावादी होतो, काय चाललं इथं. पण ज्या भारतीय संस्कृतीत गांधी निर्माण झाले, बुद्ध निर्माण झाले, ज्या भारतीय संस्कृतीने शक, कुशाण, मुसलमान, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांना पचवलं, ती भारतीय संस्कृती हे मोदी, शहा, RSS, विश्व हिंदू यांना पचवेल असं मला वाटतं. आणि शेवटी गांधीच उरेल, बुद्धच उरेल एवढं सांगून मी जय हिंद म्हणतो. दत्तानायक सरांची भाषणं नेहमीच लहान असतात. काल मी त्यांना जेव्हा म्हणालो की तुम्हाला मी 20 ते 25 मिनिटं ठेवलीत, तर ते म्हणाले की मी इतका वेळ नाही बोलणार, कमी वेळ घेईल. पण ते इतकाही कमी वेळ घेतील याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच सावंत सरांनी मला काल विचारलं होतं की माझ्यासाठी किती वेळ आहे, तर मी म्हणालो तुमच्यासाठी 25 मिनिटाचा वेळ आहे, पण दत्तानायकांनी जर कमी वेळ घेतला तर उरलेला वेळ तुमच्यासाठी आहे. आणि त्यांनी मात्र बरोबर 25 मिनिटापेक्षा 5 सेकंद जास्त घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांचा कोटा पूर्ण झालेला आहे. तर आता विवेक सावंत सर.
माझे अतिशय मनापासूनचे आवडते लेखक अमरीशभाई, दुसरे तेवढेच आवडते लेखक दत्ता दामोदर नायक, आमचे मित्र विनोद, मुक्ता, इथे उपस्थित असलेले सर्व साधना साप्ताहिकाचे हितचिंतक आणि मित्र. मला आता नक्की काय बोलायचं माहिती नाही, कारण सगळं जवळजवळ या पुस्तकाविषयी बोलून झाले. 2 दिग्गज साहित्यिक बोलले आहेत, 2 साक्षेपी संपादक इथे आहेत, विनोद बसलेत आणि भानू काळे समोर आहेत. साहित्य संमेलनाचे 2 अध्यक्ष समोर बसलेत, साचने सर आहेत आणि लक्ष्मीकांत देशमुख आहेत. आणि जवळजवळ अनेक खुर्च्यांमध्ये मला असे लोक दिसत आहेत की जे व्यक्ती नसून तेच संस्था आहेत. आणि त्याच्यामुळे खरं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असले मी काय बोलावं मला माहिती नाही, पण काही विचार मांडतो मी. तर एक म्हणजे की माझा आणि साधनेचा संबंध हा खरं म्हणजे डॉक्टर दाभोळकरांच्यामुळे आला आणि नंतर विनोदच्या नादानी मी साधनाशी अजून जवळ आलो. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की उद्या 78 वर्ष साप्ताहिकाला पूर्ण होणार. तर गेल्या 78 वर्षामध्ये 3200 अंक निघाले, 3200+ अंक निघाले, अखंडित चालू राहिले. आणीबाणीचा काळ असो किंवा कोविडचा काळ असो, सतत चालू राहिले. त्या सर्व अंकांमध्ये मिळून जवळजवळ 35,000 लेख प्रसिद्ध झाले. ते सगळे लेख जे आहेत ते साधना डिजिटल आर्काईव्हवर आले आणि त्याला 50,000 हिट्स असतात. असं क्वचित एखादं मराठी साप्ताहिक तुम्हाला दिसेल की त्याच्या डिजिटल आर्काईव्हला 50,000 लोक ते वाचायला येतात. त्याचबरोबर त्याच्यावर म्हणजे एकंदर आत्ताच्या काळापर्यंत 175 निरनिराळ्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. म्हणजे त्या ट्रस्टशी मी ज्यावेळी संबंधित आहे त्यावेळी मला अभिमान याचा वाटतो की विनोद संपादक झाल्यापासून म्हणजे जवळजवळ 175 पुस्तकं प्रकाशित झाली. एकंदर जास्त आहेत. गेल्या 13 वर्षामध्ये 175 पुस्तकं म्हणजे खूपच मोठं काम आहे हे, सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यातली 50 एक पुस्तकांचे ऑडिओ बुकसुद्धा प्रसिद्ध झाले. कर्तव्य पोर्टलवर सुद्धा खूप मोठा रिस्पॉन्स असतो आणि व्हिडिओज, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशनं असे कितीतरी कार्यक्रम तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील. त्याचबरोबर या वर्धापन दिनाचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की गेल्या वर्षामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी स्वतःहून साधना प्रकाशनाकडे ॲप्रोच झाले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सना नीट ट्रेन करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशा मराठी साहित्याची गरज आहे की ज्याचं संपादन व्यवस्थित झालं आहे, ज्याचं टंकलेखन म्हणजे मुद्रित शोधन नीट झालं आहे. माने इथे बसलेले आहेत. तर अशा ऐवजाची आम्हाला गरज आहे, त्याशिवाय AI चांगलं शिकू शकणार नाही. आणि आनंदाची गोष्ट अशी की त्या करारान्वये त्याचे सर्व बौद्धिक स्वामित्व हक्क साधनाकडे आहेत आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तो AI शिकतो आहे आणि त्याचं अतिशय उत्तम असं मानधन त्यांनी साधना ट्रस्टला दिलेलं आहे. तर ही सुद्धा म्हणजे आधुनिक काळातलं तंत्रज्ञान नीट विकसित व्हावं याच्यासाठी एक मराठी साप्ताहिक काय करू शकतं याचं साधना हे एकमेव उदाहरण आहे. त्याच्यामुळे विनोदच्या नेतृत्वाखाली अमरीशभाई म्हणाले तसं साधनाचा सुगंध सर्वत्र दळवत राहील याच्याबद्दल सगळ्यांनाच आपल्याला खात्री आहे. लुई फिशर आणि माझा फार मजेशीर संबंध आहे. मी ज्यावेळेला इंटर सायन्सला होतो त्यावेळेला माझ्या आजोबांनी मला असं सांगितलं की तू सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या परीक्षेला बसलं पाहिजेस आणि डॉक्टर झालं पाहिजेस.
नाशिकमध्ये महारोगी खूप असायचे आणि महारोग्यांना पुरेशी वैद्यकीय सेवा दिली जायची नाही. म्हणून तू डॉक्टर झालं पाहिजे आणि मग कोणाकडून पैसे घेता कामा नये, कारण ते अगदी सच्चे गांधीवादी होते, खादी वगैरे घालायचे शेवटपर्यंत, त्यागी जीवन जगले. तर मी त्यांना असं म्हटलं की मग कोणाकडून पैसे घेतले नाही तर माझं कसं चालणार. तर ते म्हणले की अरे हा गांधींचा देश आहे, याच्यामध्ये शहाणी माणसं राहतात, ते तुला योग्य ते फी देतील, तू मागू नकोस, त्याच्यावर तुझं सगळं नीट चालेल, तू काळजी करू नकोस. हं. तर मग परीक्षेचा फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर असं कळलं की त्याच्यात गांधीयन थॉटवर एक कंपल्सरी पेपर असतो. मग आमचं नाशिकचं ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय फार समृद्ध ग्रंथालय, तर तिथे मला गांधींवरच्या वाचनाचं वेड लागलं. त्यातलं पहिलं पुस्तक जे माझ्या आजोबांनी मला रेकमेंड केलं होतं ते लुई फिशरचं गांधींचं चरित्र, जे 1950 साली प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच्यानंतर 25 वर्षांनी मी ते वाचत होतो. त्या पुस्तकाचं माझ्यावर एवढं गारूड पडलं की मी रोज आजोबांना काही काही त्यातलं सांगायचो, त्यांना आनंद व्हायचा. आणि मग असं करता करता परीक्षेचा जवळ दिवस आला, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की पण मला डॉक्टर व्हायचं नाही आहे. ते गांधीवादी असल्यामुळे खूप दयाळू होते. त्यांनी माझा गुन्हा माफ केला, कारण माझं सगळं प्रेम फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सवर होतं. पुढे माझं त्याच्यामध्ये पुढचं शिक्षण झालं. पण तेव्हापासून फिशरचा गारूड माझ्यावर पडलं. पुढे योगायोगाने असं झालं की मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षक झालो आणि 81 साली रिचर्ड ॲटनबरो आमच्या कॉलेजमध्ये आले गांधी पिक्चरच्या शूटिंगसाठी. तो पिक्चर पूर्णपणे या पुस्तकावर आधारित आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि मग रोज ॲटनबरो यायचे, बेन किंग्जले, ते आमच्या ॲम्फी थिएटरमध्ये, ते म्हणजे एम्पायर थिएटरमधलं सगळं जे आहे ते प्रसंग तिथेच शूट झालं आहे, प्रेटोरिया, जोहानिसबर्ग वगैरे वगैरे. तर रोज ना मी मुलांना सांगायचो की तुम्ही माझ्या लेक्चरला बसू नका, शूटिंग बघायला जा. आणि कारण मलाही बघायचं असायचं. तर मग मी संध्याकाळी 7 वाजता लेक्चर घ्यायचो. मग मुलांना पहिल्यांदा 10 मिनटं आज कशाचं शूटिंग झालं ते फिशरच्या पुस्तकाच्या आधारे समजून सांगायचो आणि उद्याविषयी अंदाज व्यक्त करायचो. आणि साधारण अंदाज काही फारसा चुकायचा नाही, पण ठीक होतं. आणि ते एक मंतरलेले दिवस होते. आणि 82 साली तो पिक्चर आला तर त्याची सुरुवातच मुळी फर्ग्युसनच्या कॅम्पसमधल्या शॉटनी होते. तर असा एक मजेशीर संबंध. आणि पुढे मग हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याच्यावर विनोदनी पूर्वी साधना साप्ताहिकामध्ये लिहिलेलं पण आहे. तर ह्या पुस्तकाचं मला जे वैशिष्ट्य वाटतं ते विनोदनी म्हणजे संपादकीयामध्ये म्हटलं आहे की आता गांधींवर खूप काही लिहून झालं आहे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की गांधींनी जे म्हटलं आहे की नागरिक शक्ती आणि शासन संस्था याच्यातला संघर्ष अटळ आहे. आणि यावर्षी ते आपल्याला प्रत्यंतर आलं जंतर मंतरवर आणि इतरही अनेक शहरांमध्ये. त्या सगळ्याकडे बघताना मला असं वाटलं या पुस्तकाचं औचित्य आत्ता येण्यामध्ये की त्या सबंध आंदोलनामध्ये जे काही सगळं तंत्र होतं, म्हणजे असं अनेक वेळा म्हटलं जातं गांधींबद्दल की गांधींची तत्त्व स्वीकारावी पण तंत्र काल सुसंगत असली पाहिजे. ते बरोबर आहे. पण या आंदोलनाने एक दाखवलं की गांधींची तत्त्व आणि तंत्र दोन्ही अजून काल सुसंगत आहेत. आणि तीच ही सगळी मुलं वापरत होती. आणि मजा अशी की तरीसुद्धा त्याच्यात कुठेही महात्मा गांधी की जय अशी घोषणा मला ऐकू आली नाही. मी त्याचा अन्वयार्थ असा लावला की जसं साहित्यकृतीमध्ये सर्वश्रेष्ठ साहित्यकृती कुठल्या की ज्याचा साहित्यिक हा इम्पर्सनल होऊन जातो. कोणाला कळतच नाही की त्याचं कोण निर्माता आहे, त्याचा लेखक कोण आहे, कवी कोण आहे माहिती नाही, पण लोकांच्या तोंडी ते असतं. तसंच या मुलांना फारसे गांधी माहिती नाहीत, पण गांधींची सगळी तत्त्व ते आचरणात आणत होते. ज्यावेळी रिया अहिर नावाची मुलगी अशी त्या पोलीसच्या व्हॅनला थांबवते त्यावेळी मला तिच्यामध्ये गांधी दिसत होते.
काही म्हणजे तिने गांधी वाचले होते की नाही मला माहिती नाही, पण लाठ्या काठ्या आपल्यावर पडतायत आणि तरी तो म्हणतो की ठीक आहे अजून मारा मला, असं म्हणणारा मुलगा दुसरा कोण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की गांधी म्हणजे मधला काळ काही असू दे, गांधींचं फार म्हणजे त्यांच्याविषयी खूप वाईट असं संबंध प्रचार झाला सोशल मीडियावर, परंतु गांधी आपल्या भारतीयांच्या जीन्समध्येच आहे. त्याच्यामुळे तुम्ही गांधी वाचा नाही तर नका वाचू. ज्या वेळेला नागरिक शक्ती आणि शासन संस्था यांचा संघर्ष उभा राहतो त्यावेळी भारतीयांमधला गांधी जागृत होतो आणि तो प्रत्यक्षात तुम्हाला रस्त्यावर दिसतो. त्याच्यामुळे या पुस्तकाचं आत्ता येणं हे मला खूप औचित्यपूर्ण वाटतं. आता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रसंग आहे. तर तो असा आहे की गांधींना फिशर विचारतात की तुमच्याकडे सत्ता नाही, सत्तेचा लवाजमा नाही, तुमच्याकडे तुमच्या पाठीशी सरकार नाही, पोलीस नाही, तुमच्या पाठीशी एखादी शिस्तबद्ध अशी संघटना पण नाही, असं असताना सुद्धा कोट्यावधी लोक हे तुमच्या मागे का येतात, तुमच्यासाठी एवढा त्याग का करतात, असं करत 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 ते चालले आहेत. आणि मग ह्या ब्रिटिशांनी ह्या देशातून निघून जावं ही कल्पना तुमच्या डोक्यात कधी चमकून गेली, अशा पॉईंटवर चर्चा येते. त्यावेळेला गांधी चंपारणचा संबंध किस्सा हा लुई फिशरनं सांगतात. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्हाला तो माहिती आहे, 1916 साल. तर तो सगळा किस्सा सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये जो प्रसंग आहे की शेवटी गांधींवर नोटीस बजावली जाते की तुम्ही चंपारण सोडा. त्यावेळी ते म्हणतात मी चंपारण सोडणार नाही. आणि मग त्यांच्या सविनय कायदेभंग सुरू होतो, त्यांच्यावर खटला होतो आणि ते मॅजिस्ट्रेटला असं सांगतात ना की मी शांततापूर्ण मार्गाने देशामध्ये कुठेही फिरू शकतो, तुम्ही मला माझ्या देशात इकडून तिकडे जाऊ नका किंवा एखाद्या प्रदेशातून हकालपट्टी करू शकत नाही, तसा अधिकार तुम्हाला नाही. आणि मी खरं म्हणजे इकडच्या स्थानिक स्थितीची माहिती घेण्यासाठी आलो आहे, माझं काम मी करतो आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला असं करू शकत नाही वगैरे वगैरे. तर आणि मला मी गुन्हा केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला जी हवी ती शिक्षा देऊ शकता. आता मॅजिस्ट्रेटची अतिशय पंचायत होते आणि मग सरकारतर्फे त्यांना विनवण्या केल्या जातात की तुम्ही तुमचा जो कबुली जबाब आहे तो मागे घ्या सारखा, की तुम्ही म्हणताय की तुम्ही गुन्हा केला आहे पण ते तुम्ही मागे घ्या. आणि गांधी काही मागे घ्यायला तयार नाही, कारण गांधींना सगळ्या देशाला एक संदेश द्यायचा आहे की माझ्या देशात मी कुठे फिरावं याच्यावर हे निर्बंध घालू शकत नाहीत. आणि मग शेवटी मॅजिस्ट्रेट खटला बंद करतात आणि गांधींचा सविनय कायदेभंगाचा विजय होतो आणि तो सबंध मेसेज पसरतो. हे ऐकल्यानंतर फिशर एकदम म्हणतात की अरेच्या हे कोलंबस आणि अंड्याच्या गोष्टीसारखं आहे. आता फिशरनी काय केलं आहे की ती गोष्ट त्या पुस्तकात सांगितलेली नाही आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मी ती गोष्ट, गांधी म्हणाले की त्यांना माहिती नाही ती गोष्ट, मग फिशर त्यांना ती गोष्ट सांगतात, मग गांधी खळखळून हसतात. तर ती गोष्ट ॲक्च्युली अशी आहे, छोटीशी अगदी, की कोलंबस ज्या वेळेला म्हणजे अमेरिकेचा शोध लावतात आणि परत येतात त्यावेळी काही लोकांना असूया निर्माण होते आणि ते कोलंबसला असं म्हणतात की काय त्यात काय विशेष, कारण कोलंबसची एक वेगळी जी गोष्ट होती ती अशी की कोलंबस डिड नॉट सेल अलॉंग दी कोस्ट, ही सेल्ड परपेंडिक्युलर. ओके, जर मी असा लंबरूप गेलो तर मला तो प्रदेश सापडेलच, असं धाडस कोलंबसाने केलं होतं. आणि परत आल्यानंतर ते म्हणे की काय असं कोणी जर परपेंडिक्युलर गेलं तर तो शोधेलच, त्यात विशेष काय आहे, असं कोलंबसाला कमी लेखण्यासाठी ते टीकाकार बोलत होते. कोलंबस म्हणलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे, हे अंडं दिसतंय ना, हे अंडं तुम्ही त्या निमुळत्या त्याच्या टोकावर उभं करून दाखवा. सगळेजण प्रयत्न करतात आणि अंडं सारखं कलंडतं. मग कोलंबस ते अंडं हातात घेतो, थोडंसं टेबलावर टॅप करतो, त्याच्यामुळे थोडं सपाट होतं आणि ते उभं राहतं.
तर ते म्हणे हे तर कोणीही करेल, लोक म्हणतात. कोलंबस म्हणतो पण मी आता पहिल्यांदा करून दाखवलं म्हणून तुम्ही असं म्हणायला लागलात. तर त्यांनी गांधींना हे सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा हा विचार मांडलात की मी माझ्या देशामध्ये कुठे प्रवास करावा ह्याच्यावर सरकार निर्बंध घालू शकत नाही. तर गांधीकरण असं म्हणाले होते की ही तर अतिशय ऑर्डिनरी गोष्ट मी केली. फिशर असं म्हणाले की ती ऑर्डिनरी होती पण तुम्ही पहिल्यांदा केलीत. ओके. तर मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की फिशर यांनी एक प्रकारचा एक दृष्टांत दिला आहे आणि त्याच्यामुळे गांधींनी स्वतःच ते ज्याला ऑर्डिनरी म्हणतायत ती गोष्ट किती एक्स्ट्राऑर्डिनरी आहे याचं कदाचित गांधींनाही आकलन त्याच्यातून झालं आहे. मग आपण त्याच्याकडे बघू शकतो की त्यापूर्वी गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यावेळीसुद्धा असंच कोलंबस आणि अंड्याचीच गोष्ट घडली होती. कारण त्यापूर्वी कोणाच्याच डोक्यात हे आलं नव्हतं की मीठ उचलावं, की माझ्या देशातल्या समुद्राच्या पाण्यापासून मी मीठ तयार करू शकतो याच्यावर ब्रिटिश कसं काय निर्बंध घालू शकतो. हीच नवीनच कल्पना. तसंच माझ्या देशातल्या लोकांनी परदेशी कपडेच घातले पाहिजे हा निर्बंध कशासाठी? जर त्यांना स्वतःला सूत कातता येते, स्वतःला विणता येते, तर मग हा निर्बंध कशासाठी? हा सुद्धा एक कोलंबस आणि अंड्याचीच गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मी जर माझ्या देशाचं शासन करू शकतो तर परदेशातल्या लोकांच्या शासनाची काय गरज आहे? हा तसाच एक प्रकार आहे. या पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे ती आधीच्या वक्त्यांनी थोडक्यात सांगितलेलीच आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की 1941च्या डिसेंबरमध्ये पर्ल हार्बरवर हल्ला झाला होता आणि अमेरिका पहिल्यांदाच महायुद्धात उतरली होती. आणि लुई फिशर हे फक्त अमेरिकन जनतेला गांधींचा संदेश देणार नव्हते तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनाही देणार होते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्या दृष्टीने नेहरूंनी ती भेट प्लॅन केलेली आहे. त्याचबरोबर त्यावेळेला दुसरं महायुद्ध भारताच्या सीमेवर येऊन थडकलं. हा दुसरा एक त्याच्यातला ऐतिहासिक संदर्भ आहे. याचं कारण जपाननी हाँगकाँगचा पाडाव केला होता, मलायाचा केला होता, सिंगापूरचा केला होता, रंगूनचा केला होता आणि भारतीय सीमेवर युद्ध येऊन थडकलं होतं. सुभाषचंद्र बोसांनी जरी फॉर्मली ही गोष्ट 43मध्ये केली तरी जपानच्या अटकेत असलेले ब्रिटिश आर्मीचे जे सैनिक होते त्या सैनिकांना पुढे करून आझाद हिंद सेना जपान्यांनी तयार केली होती. आणि मग आझाद हिंद सेनेचे भारतीय सैनिक आणि ब्रिटिश आर्मीतले भारतीय सैनिक जर एकमेकांना समोरासमोर भेटले तर गोंधळ उडेल आणि मग जपान पूर्णपणे भारत पादाक्रांत करेल. जर समोर काही धारातीर्थी पडले तर ते भारतीय पडतील, मागून जपानी सेना येईल, अशी सुद्धा व्यूहरचना त्याच्या मागे होती. हा सुद्धा एक महत्त्वाचा संदर्भ त्यावेळेचा आहे. त्याचबरोबर दोस्त राष्ट्रांना ही चिंता होती की 1937 पासून चीन आणि जपान यांचं तीव्र युद्ध चालू होतं आणि जपान चीनचा ताबा घेईल तर मग चीनला अलाइड फोर्सेसनी पाठिंबा देण्यासाठी भारताच्या भूमीवर अलाइड सैन्य आवश्यक होतं. आणि ते जर भारताने स्वातंत्र्याची मागणी केली तर ते कसं होणार? त्याच्यामुळे फिशर हे गांधींना चॅलेंज करतायत. आणि बघा आता एक मॉरल डायलेमा तयार होतो. मॉरल डायलेमा फार इंटरेस्टिंग आहे आणि गांधींनी अगदी स्पष्ट शब्दात तो निराकरण केलेलं आहे की जर तुम्ही अलाइड फोर्सेसना संधी दिली नाही भारताच्या भूमीवर तळ स्थापन करायला तर जपान भारताचा कब्जा घेईल. गांधींचं आर्ग्युमेंट असं आहे की तुम्ही कशासाठी दुसरं महायुद्ध करताय तर तुमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी करताय, त्या देशांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी करताय. कारण हिटलरनी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय, त्याच्यातले लोकशाहीसाठी करताय. मग तुम्ही त्या देशांच्या स्वातंत्र्याचा लढा आम्हाला पारतंत्र्यात ठेवून आमच्या मदतीने कसा लढू शकता? हा गांधींचा युक्तिवाद आहे.
त्या देशातल्या लोकशाहीच्या रक्षणाचा लढा तुम्ही आम्हाला साम्राज्यशाहीत ठेवून आमच्या मदतीने कसा लढू शकता, हा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. त्याच्यावर फिशर आर्ग्युमेंट करतात की जर तसं तुम्ही केलं नाही तर यांचं आक्रमण होईल जपानचं. आता इथे मजा आहे की गांधींचं वैशिष्ट्य असं की एक मानव्याची परमोच्च शिखरं गाठलेली जी काही माणसं आहेत जगाच्या इतिहासात, त्यात गांधी एक आहेत की आपल्यामध्ये कोट्यावधी माणसं आपल्याला फॉलो करत आहेत. अशा वेळीसुद्धा जे संवाद आहे, संवादामध्ये नवीन काहीतरी घडवून आणणं, संवाद हे नवोन्मेषाचं साधन करणं आणि त्यामध्ये आपला युक्तिवादात्मक पराभव न मानणं, हे गांधींचं वैशिष्ट्य मला या पुस्तकामध्ये दिसतं. गांधी असं म्हणतात की मग ठीक आहे, ब्रिटिशांनी राजकीयदृष्ट्या इथून निघून जाणं ह्याचा अर्थ असा नाही की ब्रिटिश सैन्याने इथून निघून जाणं. ओके, हा फरक गांधी करतात. आणि आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य द्यावं, मग आम्ही अलाइड फोर्सेसशी करार करू आणि त्यांना भारताच्या भूमीचा सामरिक कारणासाठी तळ म्हणून उपयोग करण्याची आम्ही मुभा देऊ. आता हे झाल्यानंतर बघा तुम्ही, आता गांधींनी स्टँड बदललेला आहे, चर्चेमध्ये बदलला आहे. म्हणजे इट्स अ माइंड इन मोशन असं या पुस्तकात दिसतं. फिशरनी नोंदवून ठेवलं की इतर सगळे लोक त्यांनी आधी फॉर्म्युलेट केलेल्या गोष्टीच मला फक्त सांगत होते, ज्याचा आता उल्लेख झाला की ते मला उद्देशून बोलत होते. ते पण गांधी माझ्याशी बोलत होते. म्हणजे काय, तर आमच्या दोघांमधल्या संवादातून काहीतरी नवीन निर्माण होत होतं. हे निर्माण झाल्यानंतर फिशर किशोरलाल मशरूवालांशी भेटतात आणि किशोरलाल मशरूवाला निर्भयपणे त्यांना सांगतायत की गांधी असं कसं काय करू शकतात. म्हणजे गांधींच्या आश्रमामध्ये सुद्धा पूर्णपणे निर्भीडपणे गांधींच्या विरुद्ध त्यांच्यापेक्षा खूप तरुण असलेले किशोरलाल मशरूवाला हे एक मतभिन्नता नोंदवू शकतायत. म्हणजे ऑथॉरिटी आणि ऑथॉरिटॅरिनिझम याच्यामध्ये किती फरक असतो की गांधींची एक मॉरल ऑथॉरिटी आहे पण त्यांची एकाधिकारशाही नाही आहे तिथे. आणि त्याचबरोबर गांधी एका पूर्णपणे नव्या एका रणनीतीसाठी तयार आहेत. ते चर्चेतून घडतंय आणि त्याच्यासाठी ते ओपन आहेत. वरकरणी वाटतं की इनकन्सिस्टन्सी आहे, तसा गांधींवर बऱ्याच वेळा आरोपही केला गेला. दुसरा जो मॉरल प्रश्न होता तो हा होता की तुम्ही अहिंसक पद्धतीने पुरस्कार करताय, पण हिटलर, मुसोलिनी, जपान यांच्याशी तुम्ही अहिंसक पद्धतीने कसे लढणार आहात. आणि हा प्रश्न हा गांधी, ब्रिटिश, काँग्रेस, भारतीय लोक या सगळ्यांमध्ये गुंतलेला प्रश्न आहे. आणि मग जसं गांधींनी एका वेळी म्हटलंय की आता गांधी हे नैतिकतेला धरून चालणारे, तर त्यांना विचारलं गेलं होतं तुम्ही एवढं नैतिकतेचा पुरस्कार करता, मग तुम्ही राजकारणात कसे काय. त्याच्यावर गांधींनी उत्तर दिलं होतं की राजकारण ही माझ्या नैतिकतेची कसोटी बघणारी प्रयोगशाळा आहे. तर म्हणजे आता मग अशी व्यावसायिकता आणि नैतिकता यांचा प्रश्न मांडला गेला साधना ट्रस्टच्या बाबतीत. तर खरं म्हणजे मी स्वानुभवाने सांगतो की म्हणजे नैतिकतेशिवाय जी व्यावसायिकता असते ती खरं म्हणजे अंध असते आणि व्यावसायिकतेशिवाय जी नैतिकता असते ती पंगू असते. या दोन्ही गोष्टी एक म्हणजे ही दोन चाकं आहेत सायकलची, दोन्हीची गरज असते. म्हणजे चीटर्स नेव्हर विन अँड विनर्स नेव्हर चीट, यु नो. तर त्याच्यामुळे विनोदच्या मनात काही संभ्रम असण्याची गरज नाही. तर आता मग अहिंसेचं काय करायचं हा प्रश्न आहे. ओके, तर म्हणजे गांधींना किती प्रश्नांनी वेढलं होतं त्यावेळेला हे तुमच्या लक्षात येईल. काँग्रेसमध्ये सुद्धा याच्याबद्दल खूप मतभिन्नता होती आणि ती निरनिराळ्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक घडते, म्हणजे ही मुलाखत घडते. मुलाखत आणि मग अशी आंब्यांचा फार वेळा उल्लेख झाला, सगळ्यांनीच आंब्यांचा उल्लेख केला. मला हे वाचताना सारखं वाटत होतं
की एक पत्रकार एका मोठ्या नेत्याची मुलाखत घेतोय आणि ते आंबे खात आहेत आणि तसं तुला तरी विचारत नाहीत की चोखून खाता का कापून खाता. हे मला विशेष वाटलं या पुस्तकातलं. ते चोखूनच खात होते, दिसत होतं. तर 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 म्हणजे जे आश्रमामध्ये राहत होते त्या लोकांमध्ये या प्रकारची मतभिन्नता, निर्भयता ही होती. दुसरी गोष्ट जी मला जाणवली हे पुस्तक वाचताना, आणि अमरीशभाईंचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण ते पुस्तक ना म्हणजे एक अनुवाद नाही आहे, मी खरं सांगतो तुम्हाला. ते एक अमरीशभाईंनी केलेलं अनुसर्जन आहे. इतकं ते म्हणजे ते मराठीत ओरिजिनली लिहिलं गेलं असं ते पुस्तक वाटतं. कुठेही असं कळतच नाही की काहीतरी भाषांतर आहे. कुठेही कृत्रिमता त्याच्यात येत नाही, कारण भाषांतर करताना फार अडचणी असतात आणि त्यात गांधींचं बिब्लिकल इंग्लिश आहे. आणि काही ठिकाणी त्यांनी त्याच्यातले जे शब्द आहेत ना ते कंसात दिले आहेत, ते मला पण माहिती नव्हतं. मी पण डिक्शनरी उघडून अर्थ शोधले. म्हणजे ते गांधी म्हणतात की साहेब लोक आले म्हणजे फिशरना, तर ते म्हणतात साहेब ब्लोक, BLOKE. तर म्हणजे खूपच सटल अशा गोष्टी. महादेवभाई देसाई लगेच त्याचा इंग्लिशमधला अर्थ सांग वगैरे. तर मला सांगायचं काय, त्यातला जो विनोद आहे तर तो विनोदसुद्धा त्याच्यातून मला एक गांधी वेगळे दिसले. कारण ह्याच्यामध्ये ना, ह्या पुस्तकामध्ये संपूर्ण ह्याचा जो पुस्तकाचा कॅनव्हास आहे ना, त्याच्यात पब्लिक महात्मा दिसत नाही, याच्यात प्रायव्हेट गांधी दिसतात. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. त्यात कुठेही गांधी काहीतरी नॅशनल लीडर, गांधी महात्मा, गांधी ऋषी किंवा त्यागी किंवा नेहमी गांधींच्या ज्या प्रतिमा आपल्यासमोर येतात त्या म्हणजे ते सूत काततायत किंवा ते विणतायत किंवा ते उपोषणाला बसलेत किंवा ते प्रार्थनेला बसलेत, अशाच इमेजेस येतात. ह्याच्यामध्ये गांधी चालतायत, बोलतायत, चालताना वाटेत पडलेले काटे उचलून बाजूच्या शेतात टाकतायत, ओके, मुलांना जवळ घेतायत, लोकांशी भेटतायत आणि जसं मगाशी भाज्यांचा उल्लेख झाला त्या उकडलेल्या भाज्या टाकतायत, ते उकडलेला कांदा रोज यांच्या जेवणात ठेवणार, ते कांदा काढून ठेवणार, कारण तो कसा खायचा उकडलेला कांदा कळत नाही फिशरला. असे सगळे त्यांचे मजा चालली आहे. म्हणजे त्या भाजीत मग तुम्ही ठीक आहे मीठ आणि लिंबू पिळा म्हणजे तेल चवेल, पण ते म्हणतात की तुमच्या आयुष्यात कसं बसतं, तुम्ही टेस्ट किल करताय म्हणा. असे विनोद चाललेत. पण त्या विनोदांचं मला जे आकलन झालं अमरीशभाईंचं पुस्तक वाचताना ते असं की गांधींचा विनोद हा प्रासंगिक नाहीच आहे. गांधींचा विनोद असा आहे की म्हणजे विषयाचं गांभीर्य कमी न करता भेटीत गांभीर्य ठेवायचं नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य मला दिसतं. भेट अतिशय आपुलकीनी, प्रेमाने, खेळीमेळीच्या वातावरणात. त्याच्यामुळे ह्या पूर्ण पुस्तकामध्ये जेव्हा जेव्हा ते भेटतात आणि हे चालू असतं त्यावेळी एक प्रकारचे खेळकर गांधी आपल्यासमोर येतात. आणि मग ती आपुलकी वाढवणं, त्या माणसाला कुठेही असं न वाटणं की आपण एका इतिहास घडवणाऱ्या आणि ज्याला येशू आणि बुद्ध आणि यांचा अवतार समजला जातं अशा एका माणसाला भेटतोय असं कुठेही वाटता कामा नये. समोरच्या माणसाला अगदी ईज असली पाहिजे आणि म्हणून लहान मुलांसारखे विनोद करणं चाललं आहे. पुस्तकाची सुरुवातसुद्धा फार मजेशीर आहे की गांधी आपल्यातले वाटतात. याचं कारण पुस्तकाच्या सुरुवातीलाच दोन माणसं एका वेळी भेटत आहेत. एक म्हणजे गांधींचे डेंटिस्ट आणि फिशर. आणि गांधी सांगतायत की माझी कवळी जरा थोडीशी आता ढिल्ली झाली आहे, ती नीट बसत नाही म्हणतात. म्हणजे हे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ना तसे गांधी या पुस्तकात भेटतात. तसे गांधी आपल्याला इतरत्र भेटत नाहीत. हे म्हणजे थोडंसं वेगळं हे आहे. आणि गांधींना चिंता पडली कारण चांग काई शेकशी त्यांची मुलाखत झालेली आहे, 5-5 तास भेटलेले आहेत. आणि मग चीनचं काय होणार, चीनच्या प्रश्नाने गांधी चिंतित आहेत की चीनचा घास जर जपानने घेतला तर चीनचं काय होईल. म्हणजे हा माणूस सगळ्या जगाची चिंता करत बसला आहे. आणि त्याचवेळी लायप्झिगमधले जे आहारशास्त्राचे तज्ज्ञ आहेत कुहेन, त्यांच्याविषयी लायप्झिगला लोकांना पाठवून माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहेत की आहारामध्ये काय घेतलं पाहिजे.
याच्याविषयी जे आधुनिक संशोधन झालं आहे त्याचा ते परामर्श घेत आहेत. अशा कितीतरी गांधींच्या प्रतिमा ह्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात. गांधींचं जे हे आहे की चले जाव म्हणजे क्विट इंडिया, तर क्विट इंडियाची आयडिया त्यांच्या मनामध्ये त्याचं सर्जन होत असतानाच्या काळात ते भेटलेले आहेत आणि म्हणून ते त्यांच्या बरोबर थिंकिंग करत आहेत. सहविचार सभा चालली आहे दोघांची. असं कुठेच वाटत नाही की गांधींनी काहीतरी आधी ठरवलं आहे आणि आता फक्त ते यांना सांगतायत, असं कुठेच नाही. सगळीकडे ते यांच्याबरोबर काहीतरी क्रिएट करतायत आणि त्याच्यात त्यांना कमीपणा वाटत नाही आहे की आपण एवढे मोठे नेते आहेत आणि यांना आपण काहीतरी आता प्रतिपादन केलं पाहिजे. अशा आविर्भावात गांधी कुठेच दिसत नाही. सतत यांच्याबरोबर ते काहीतरी को क्रिएट करतायत. अशा प्रकारचं एक विलक्षण वेगळं नेतृत्वाची एक शैली ही गांधींमध्ये या पुस्तकामध्ये दिसते. म्हणजे गांधी किती ओपन असू शकतात हे याच्यातून दिसतं. लुई फिशरनी म्हणजे ज्या उपमा वापरल्या आहेत ना, जसं मगाशी सांगितलं की जिनांचं बोलणं कसं, तर त्या रेकॉर्ड आता पिन अडकल्यावर खरखर वाजते तसं, म्हणजे सगळं प्री डिटरमाइंड. बऱ्याच गांधी आणि टागोर यांची तुलना ही गांधींच्या चरित्रामध्ये फिशरनी केली आहे. फार सुंदर आहे की गांधी दी व्हीट फील्ड, टागोर दी रोज गार्डन. गांधी दी आर्म, टागोर दी सिंगिंग व्हॉइस. गांधी दी इमॅशिएटेड एस्थेटिक, टागोर दी aristocrat intellectual. Gandhi with his head and face shaven, Tagore with a long beard. आणि म्हणजे पॅट्रिआर्किक हिरो अशा प्रकारची त्या दोघांची तुलना. म्हणजे तर ती जी साहित्यिक शैली आहे ना, ती ह्या पुस्तकात कुठेही नाही फिशरची. अगदी साधं सुधं कॉन्व्हर्सेशन जसं होत जाईल तसं फिशरनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. वेळेच्या मर्यादामध्ये मी आता थांबीन इथे, कारण खूप काही या पुस्तकाविषयी म्हणजे सांगण्यासारखं आहे. अनेक छटा आहेत गांधींच्या, पण आजच्या कार्यक्रमामध्ये इतकंच केलं पाहिजे कारण सगळ्यांना तो अंक वाचावा असं वाटलं पाहिजे. संपादकांची पण मला चिंता आहे. शेवटी एवढंच सांगेन की एक ओशोंचं एक प्रवचन आहे, त्याच्यामध्ये ओशोंनी असं म्हटलं की म्हणजे अबाउटिझमचं जे तत्त्वज्ञान आहे त्याच्या फोलपणाविषयी ओशोंनी म्हटलं आहे की अबाउट लव्ह इज नॉट लव्ह. लायब्ररीज आर फुल ऑफ स्टोरीज ऑफ लव्ह अँड लव्हर्स, बट अबाउट लव्ह इज नॉट लव्ह. यू हॅव टू फॉल इन लव्ह, देन ओनली यू अंडरस्टँड लव्ह. तसं आत्तापर्यंत ह्या कार्यक्रमात गेले 2 तास जे झालं, दॅट वॉज ऑल अबाउट दी बुक, बट अबाउट बुक इज नॉट बुक. यू हॅव टू परचेस दी बुक, रीड इट अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. या पुस्तकाच्या अनुवादाची थोडी पार्श्वभूमी मी प्रास्ताविकात सांगितली, पण अनुवाद जेव्हा आला त्यांच्याकडून 27-28 मेला, तेव्हा मी त्यांना काय प्रतिक्रिया दिली होती हे मी सांगितलेलं नव्हतं. मी फक्त एकच वाक्याचा SMS केला होता. गेली 20 वर्ष या पुस्तकाचा अनुवाद माझ्या मनाशी होता, पण या 20 वर्षात या पुस्तकाचा अनुवाद ना मी स्वतः केला ना इतर कोणाला करायला दिला. हा निर्णय योग्यच होता. आत्ता सावंत सर म्हणाले की हे पुस्तक किंवा हा आत्ताचा अंक, मला खात्री आहे की कोणत्याही व्यक्तीचा तुमच्यापैकी 2 बैठकीपेक्षा जास्त वेळ हा अंक वाचायला लागणार नाही. 1-2.5 ते 3 तास. पहिली जी भेट झालेली आहे गांधी आणि फिशरची, त्या पहिल्या भेटीच्या अखेरीस, म्हणजे पहिल्या दिवसाच्या अखेरीस किंवा दुपारच्या भेटीच्या अखेरीस, फिशर त्यांना म्हणतायत की तुम्ही बरेच परफेक्ट आहात, परिपूर्ण आहात. गांधी म्हणतायत की नाही, तुम्हाला माझ्यामध्ये 100s ऑफ फॉल्ट्स
शेकडो दोष या आठवडाभरामध्ये सापडतील आणि नाही सापडले तर मी तुम्हाला मदत करेल. आणि समारोपाला म्हणजे 7 दिवसाचं पूर्ण डायरी लिहून झाल्यावर अगदी तारखा टाकून लिहिलं आहे, 3 तारीख, 4, 5, 6 असं 10. शेवटी तिने कॉमेंट्स, एक 4-5 पानांचा भाग आहे, त्याच्यात गांधी त्याला त्या पहिल्या भेटीमध्ये त्या 7 दिवसात कसे दिसले त्याबद्दलचं भाष्य आहे. ते भाष्य असं आहे की जेव्हा कृती पाहिजे असते तेव्हा गांधी हुकुमशहासारखे भासतात, पण त्यांच्या विचारामध्ये हुकुमशहासारखं काहीही नसतं. हुकुमशहा कधीही आपले दोष मान्य करत नाहीत. गांधी सतत आपले दोष मान्य करत आलेत. तर असं हे इंटरेस्टिंग पुस्तक, असा हा आत्ता अंक, तो तुम्ही जरूर वाचा. आणि भविष्यात आम्ही काही महिन्यानंतर त्याचं पुस्तकही आणू. ते पुस्तक पण तुम्ही लोकांना गिफ्ट देऊ शकता. आता आम्ही आमच्या सगळ्या वर्गणीदारांना अंक पाठवला आहे. त्या व्यतिरिक्त 500-600 अंक आम्ही जास्त छापून ठेवलेत. त्यालाही बरीचशी मागणी आहे. माझा अंदाज आहे की पुढच्या 8 ते 10 दिवसात हे सर्व अंक संपतील. अंक काय आम्ही परत रिप्रिंट करणार नाहीत. आम्ही पुस्तकच आणू, मग उरलेल्या लोकांनी थेट पुस्तकातूनच ही सगळी डायरी वाचावी. अंक वेबसाईटवर पण अपलोड होईल साधारणतः एक आठवडाभराने. ज्यांना हार्ड कॉपी मिळणार नाही त्यांनी वेबसाईटवरून वाचावं. आत्ताच्या या कार्यक्रमाचा अर्थातच व्हिडिओ झालेला आहे, तोही आठवडाभरामध्ये यूट्यूबवर येईल. अर्थातच अमरीश सर आणि आपले 2 पाहुणे, खरं तर दोन्ही पाहुणे इतरांसाठी असतील, साधनेसाठी नाहीत. मी मगाशी म्हणालो की सावंत सर गेली 15-20 वर्षे साधनेच्या बरोबर आहेत आणि गेले 8-10 वर्ष तर विश्वस्त अध्यक्ष या नात्याने आहेत. तर त्यांचे आणि दत्ता नाईक सरांचे तरीही एक आजच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आभार मानतो. अमरीश सरांचा आभार मानतो. तुम्ही सर्वजण इथे आलात, तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू.